दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द क्वालिटी क्रिकेट हिअर. चांगला खेळ करा, चांगला गेम तुम्ही दाखवा, अशा तमाम क्रीडा रसिकांकडून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत आहोत. आणि आलेल्या पुन्हा एकदा या मान्यवरांसाठी क्रिकेट रसिकांचं ALPL सीझन 2 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील ऐतिहासिक क्रीडांगणावरून ही स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय आपण करतोय. पिसेचे विद्यमान सरपंच आदरणीय विजय पाटील साहेब ज्यांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय की ज्यांनी आम्हाला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं या स्पर्धेसाठी. आणि ALPL चा थरार मित्र हो आपल्याला कायम बघायला मिळाला. हे दुसरं पर्व आहे, परंतु सर्वांना गर्व वाटेल असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. योगेश कोळी आणि त्याच्या सोबतीला बॅटर तुम्ही पाहतायत. पंचांचा अधिकृत इशारा, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम ऑन. 10:45 पहिला बॉल पडतोय. पहिला चेंडू ऑन साइडला उडवला, बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आणि विकेट. रामकृष्ण काकडेनं प्राइज विकेट मिळवली आहे. योगेश कोहली आउट होतोय. पहिला धक्का संजय स्पोर्ट्स सावध संघाला. किसी के आने से किसी को खुशी होती है, लेकिन योगेश कोहली के जाने से यहाँ काफी गम. संजय स्पोर्ट्स सावध को पहिल्याच बॉलवर रामकृष्ण काकडेनं प्राइज विकेट या ठिकाणी प्राप्त केले. आपल्या टीमसाठी अतिशय सुंदर सुरुवात तो मिळवून देत असताना नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. विशाल येतोय स्ट्राइक एंडला 3ऱ्या क्रमांकावर. ओ स्विंग अँड मिस पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल. रामकृष्ण काकडे त्याचा अनुभव या ठिकाणी झोकून देतोय. बघा पहिल्या मॅच मध्ये रामकृष्ण काकडेनं 4थं षटक टाकलं होतं आणि मागच्या मॅच मध्ये पहिलं षटक टाकलं. आता इथेही पहिल्या षटकामध्ये त्याला बोलवलं. अनुभव, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, ऑल्सो बेस्ट फीचर. सर्वात मोठा गुरु तुमचा अनुभव आहे आणि रामकृष्ण काकडेनं ते सिद्ध केलंय. पुन्हा एकदा ड्रॅग करत असताना आडव्या बॅटनं आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त एकच धाव. कैलास पाटील थोडेसे चिंतेत दिसतात. खरं तर टीमचा ते भागच होते, परंतु इंजरी असल्यामुळे ते आता टीममध्ये खेळत नाही आहेत. संजय स्पोर्ट्स सावधमधून प्रत्येकाला वाटतं काल सुधीर आमच्यासोबत 3ही मॅचेस बसला बिचारा, परंतु त्याचं एकच म्हणणं होतं मला एकही बॉल खेळायला भेटला नाही चालेल, गावची टीम जिंकली पाहिजे असं प्रत्येकाचं इंटेन्शन असतं. गावच्या टीम प्रती तो प्रेम असणं गरजेचं असतो. यावेळेला चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट एक्सचा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होते. फक्त एकच धाव. सुभाष ठाकरे वन ऑफ द टेक्निकल बॅटर, एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. लोणारचा हा खेळाडू सातत्याने खूप चांगली सुरुवात देतो. पॉवर प्लेमध्ये आपण बघत आलेलो आहोत, परंतु आज त्याच्या खांद्यांवर जबाबदारी असेल. योगेश कोहली मागच्या 2 मॅचेसमध्ये खूप चांगला खेळला. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत. निराशाजनक कामगिरी त्याने केली. विशाल ओ आणखी एक चांगला बॉल, ब्युटिफुल बॉल हियर.
जबरदस्त भेदकता आपल्याला बघायला मिळाली आहे, अचूकता बघायला मिळाली आहे. रामकृष्ण काकडेचा वेग भलेही वयानुसार कमी होत गेलाय, परंतु त्याचा जो टप्पा आहे तो टप्पा मात्र बदललेला नाही आहे. क्रॅम्प येतात थोडीशी, जरूर आपण ज्या ठिकाणी विचार केला तर जाणवतोय त्या ठिकाणी. बघा जसजशी तुमची एज वाढत जाते, शरीर तुम्हाला दरवेळेलाच साथ देईल असं नाहीये. यावेळेला सोडून दिला बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना 3 वर पाहू शकता. थोडंसं विकेट खुलं सोडलं होतं आणि त्या विकेटवर मारण्याचा प्रयत्न होता. नाही, मला वाटतं की थोडंसं आता चाचपो येतोय. षटक पूर्ण करतो की नाही करतो. सध्या स्थिती शेवटचा एक बॉल तर शिल्लक आहे. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. स्ट्राईक एंडला बॅटर विशाल पाटील, मॅन फ्रॉम उठवल, एक चांगला विस्फोटक बॅटर आहे, परंतु तो खेळ त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितलेला नाहीये. तो त्याला खेळ साकारणं गरजेचं असेल. संघ अडचणीमध्ये, कमालीच्या अडचणीमध्ये. इथे प्रयत्न केलाय परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला आणखी एक फलंदाज बाद. ड्रीम स्पेल, स्वप्नवत सुरुवात या ठिकाणी आपल्या टीमला मिळून देत असताना फक्त धावा खर्च केल्या 3 आणि 2 विकेट इम्पॉर्टंट या ठिकाणी मिळवत असताना संजय स्पोर्ट्स सावध समोर रामकृष्ण काकडे. सबस्टिट्यूट करतायत मला वाटतं त्या ठिकाणी प्लेअर. होय, रामकृष्ण कसं बसं ते हे षटक त्यानं पूर्ण केलं, परंतु षटक बघा कसं बसं म्हणजे काय, 3च धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट त्याने मिळवलेत. पॉवर प्ले मध्ये कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे, परंतु इंजरी, पास्टर गोलंदाजांच्या आयुष्यामध्ये अशा इंजरी येत असतात. आज आपला भारत देश विदाउट बुमरा स्क्वॅड थोडासा पोरका वाटतो, परंतु जिंकलाय त्याने काल सामना. असं म्हणतात की एका खेळाडूंना तुम्ही तुमच्या संघाला काही फरक पडणार नाही एक नसल्याने, परंतु एक नसल्याने किती फरक पडतो ते भारत देशाला माहिती आहे. आता तर बुमराच्या वाचून त्यांना चॅम्पियन ट्रॉफी खेळायची. अर्ध्या रस्त्याला घ्यायला आला तरी बरं होईल बुमरा, परंतु वाटत नाही. या मॅचकडे आता आपण वळूया. ही मॅच आता इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. योगेश्वर आता नवीन बॅटर आलाय, लागोपाठ 3 अर्धशतक. हो, यावेळेला चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आला इनफिल्डच्या डोक्यावरून. हा क्लास आहे सुभाषचा आणि तो क्लासिकल फटका त्याच्या बॅटमधून येतोय बॉल सर पॉइंटच्या पलीकडे. चौकार. पलीकडे येणारा 4 धावांकरिता चौकार. पुन्हा एकदा पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, राऊंड द लेग, ट्रिपल उद्ध्वस्त केला. सागर फुलोरे सांगतोय मी कच्च्या गुरुचा चेला नाही आणि लगेचच त्यानं प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज बाद.
सॉन्ग्स अगर आ जाएंगे तो अजय सर, चेयर गर्ल्स की क्या जरूरत है. जरूर जरूर योगी सरांचा आता आवडता सॉन्ग लागेल आता, परंतु ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये असल्यानंतर हे सॉन्ग वाजणं गरजेचे आहे. 7 धावा स्कोर कार्ड वरती, 3 खेळाडू बाद झालेत. 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. लखन लखन पाटील मैदानामध्ये एंटर झाल्या. अनुभवी खेळाडू आहे, बॉल हवेत आहे, स्क्वेअर ड्राईव्ह फटका इथे देखील बघायला मिळाला. कव्हर पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतं, स्वीपर कव्हर मधून क्षेत्ररक्षक आला बॉलवर आणि 2 धावा याही ठिकाणी पूर्ण झाल्या. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. 9ला 3 गडी बाद आफ्टर डिनर. पुन्हा एकदा बरेचसे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, कारण हळूहळू तिसऱ्या संधेमध्ये आपण आहोत, तिसऱ्या रजनीमध्ये या स्पर्धेच्या ALPLच्या. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर बॉल, अवांतर धाव या ठिकाणी मिळाली आहे. NK स्पोर्ट खांडवल संघासमोर जबरदस्त बॉलिंग प्रदर्शन तुम्हाला बघायला मिळालं होतं ग्रीष्मा 11 आमने पाडाचं, आणि येथे देखील रामकृष्णनं खूप चांगली सुरुवात करून दिली आहे, परंतु सागरच्या विरुद्ध एक चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल, रिवर्स. लखन पाटीलचा क्लास, फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलला पाठवल्या बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आणि आता फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर रिव्ह्यू आहे का? इट्स ओके, अंपायरनं रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करूया आता. बीमर साठी आहे. हॅरी मागच्या 2 मॅचेस मध्ये ओंकार दळवी दुसरं षटक हाताळत होता आय थिंक, परंतु येथे सागर आला गोलंदाजी करण्यासाठी. थोडासा हा निर्णय विचारांच्या पलीकडला होता, परंतु सागरला विकेट मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये रामकृष्णनं जो दबाव टाकला होता, तो दबाव, तो मोमेंटम पुढे कायम ठेवता आलेला नाहीये, कारण दुसरा चौकार आलाय सागरच्या विरोधात. लखन पाटीलला जबाबदारी घ्यायची आहे. येस, इट्स अ नो बॉल. नो चेंडू या ठिकाणी. भरपूर उंच बॉल होता आणि एक मागचा पाय जो होता तो क्रीजच्या आतमध्ये देखील होता. अवांतर धाव देखील आता एक जोडली जाणार. 1+4 5 धावांच्या मदतीने स्कोर 15 या आकड्यावरती तुम्हाला बघायला मिळतोय. 15 रन्स. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. लखन पाटील सिनियर क्रिकेटर्सनी ही स्पर्धा गाजवलेली आहे, आता लखनलाही गाजवावी लागेल. हो, यावेळेला लॉफ्ट करण्यात आलाय. पुन्हा एकदा हवेचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरला जज करतोय, कॅच पकडली आहे परंतु फ्री हिट बॉल. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सुपर शॉट, काय टायमिंग होता. स्वीट व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळालं होतं. आणि बघा, संजय स्पोर्ट सावधसाठी प्रत्येक वर्षी एक खेळाडू तर अनुपस्थितच असतो. मागच्या वर्षी लखन अनफिट होता. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 17वर. सागरनं आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. 2 चौकार आले, एक वाईड आला, नो बॉल आला. नो बॉलवर बाउंड्री देखील पाहायला मिळाली. कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेचा चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. बॉल जेवढा खरं तर विचार केला होता तेवढा बाहेर नव्हता. बॉल बॅटरला फॉलो केलं सागरनं. कमबॅक करतोय. 17 धावा स्थिर आहे. 17ला 3. पॉवर प्लेमध्ये पलट वार करण्याचा प्रयत्न संजय स्पोर्ट सावधचा. KP सरांचा संघ तुम्ही पाहतायत, आणि एका बाजूला संतोष काकडे माजी सरपंच. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं, ओळखलं बॅटरला. आता ओव्हरथ्रो झालाय. इथे काहीच आवश्यकता नव्हती आणि अखेर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव आता जोडली जाणार स्कोर कार्डवर. 2 षटकांच्या अखेरीस धावा झाल्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावर असताना 3 खेळाडू टॉप ऑर्डरचे या ठिकाणी बाद झालेले आहेत. सध्या डगआउटचं दृश्य आपण या ठिकाणी पाहतो ऑन स्क्रीन. टीमचे ओनर तुम्हाला बघायला मिळतात.
देवेंद्र काकडेला या ठिकाणी दाखवलं जातं, टीमचे ओनर आहेत. त्यानंतर अदर जे पाठीराखे तुम्ही कोळीला सुद्धा पाहता, जे नांदकरचे क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. निलेश कोळी एका टीम मधून तो खेळला देखील होता. क्या बात आहे, आत्ताच माहिती मिळाली तो एक चांगला क्रिकेटर आहे. 18ला 3 खेळाडू बाद झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला तुमचा टायमर सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी येतोय मंथन, मागच्या मॅचचा हिरो. 2 षटकांचा स्पेल त्यांना हाताला लावतात. चला मॅच सुरू करतोय आपण. तुमची वेळ सुरू झालेली आहे. पुढचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, सॉफ्ट डिस्मिसल. आणखी एक धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. लखन पाटील आउट होतोय. पॉप सॉन्ग प्ले केले जातात. डीजे विज्जू अँड डीजे अजय खुश देखील आहे. अजय सध्या कारण आमनेपाडाचा संघ चांगल्या स्थितीमध्ये. मंथन जोशी विकेट टेकर गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघत आलेलो. आणि पहिल्याच बॉलवर लखन पाटील असं वाटत होतं की एक चांगल्या प्रकारे आता तो बॅटिंग करतोय, सेट झालेला आहे, त्याला बाद केलं त्या ठिकाणी. मागच्या मॅच मध्ये 4 फलंदाजांना बाद केलं होतं मंथन जोशीनं. पॅडल स्वीप लगावण्याचा प्रयत्न, दिशाहीन बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. मागच्या सामन्यामध्ये 4 खेळाडूंना त्याने बाद केलं होतं आणि इथे देखील तोच मोमेंटम कायम ठेवत असताना सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय, परंतु इथे थोडंसं दिशेवरती नियंत्रण नव्हता. थोडंसं आता फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल केला जातोय, कारण पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेली आहेत. नॉन पॉवर प्ले मध्ये मोस्ट ऑफ फिल्डर त्या सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहतायत. मंथन बॅकफुटला जात असताना टॅप केला, कवचला फिल्डर उपस्थित आहे. फक्त मिळेल एकच धाव. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. स्कोर कार्डवरती धावा तुम्ही सध्या पाहतायत 20 धावा. टॉप ऑर्डरचे फलंदाज जेव्हा बाद होतात, लवकर बाद होतात, तेव्हा त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव हा वाढत जातो आणि त्या दबावामध्ये मनासारखी बॅटिंग होत नसते. परंतु आता इथून विदाउट प्रेशर फलंदाजी करावी लागेल. दबाव न घेता खेळ त्यांना साकारावा लागेल या मॅचमध्ये. मंथन पुन्हा एकदा सज्ज होतो राऊंड द विकेट न. हो, यावेळेला स्मॅश केला समोर. ग्रेट शॉट, सुपर शॉट ऑफ द इव्हनिंग. अफलातून फटका योगेश्वरच्या बॅट मधून, सिक्सर. तर काय सांगाल, काय फटका खेळलाय, पूर्ण ताकद झोकली होती फटक्या मागे. Yeah, this is just magnificent from Yogeshwar. Hard lane delivery, and the batsman hammered that one off the back foot. It is never easy to hit over long off a rising ball, but he's the kind of batsman who can hit you anywhere. Yes, त्या कॅलिबरचा हा खेळाडू आहे, तो असे फटके खेळू शकतो. यावेळेला बाहेरील कडा होती, बॉल मागे येतोय शॉर्ट थर्ड मॅनला. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने आता पुढे जाताना 27 वर. योगेश्वरच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल. बघा, त्याच्या क्रमवारीमध्ये देखील सातत्याने बदल झालेला आहे, परंतु आता मला वाटतं की तो योग्य वेळेला आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. सुनील गांगुर्डे आणि योगेश्वर या दोघांना एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल.
कसं बसे जर मी म्हणेल 50+55 धावा जर झाल्या तर बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम संजय स्पोर्ट सावधकडे. Absolutely. And look at that. It was close. पुढचा बॉल बंतन ओव्हर द विकेट. गांगुडे समोर फुल टॉस आहे, गॅप शोधलेला आहे परंतु बॉल स्टॉप करण्यामध्ये यशस्वी राहिला देवेंद्र आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. चांगली भागीदारी होणं गरजेचे आहे. मंथन जो मागच्या सामन्यामध्ये फार घातकी गोलंदाजी करत होता त्या मंथनच्या विरुद्ध आता आक्रमण सुरू केलं आहे, ही चांगली बाब. He picked up 4 crucial wickets in a previous game and was adjudged as the man of the match. Started with wicket in this contest as well. But after that, some good shots, especially that 6 over long off by Yogeshwar. Sunil is also trying to improvise. Lovely delivery, getting bit of extra bounce. Batsman was trying to go towards fine leg, beaten by the pace, and that marks end of the over. 3 gone, it's 29 for 4, Sanjay Sports Savadh. They have lost wickets up front. And definitely they need a good partnership between these two players, Sunil and Yogeshwar. Current run rate just under 10 runs per over. And it is very important to pace the innings as well. चला लगेचच मॅच सुरू करतोय आपण. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा स्कोर कार्ड वरती 29ला 4 सध्याची स्थिती आपण पाहतोय. ड्रिंक्स इंटरव्हल मैदानामध्ये जरूर झाला. आता इथून पहिल्या 3 ओव्हर्समध्ये अंडर 10 एव्हरेजनं धावा बनवल्यात परंतु आता इथून मानस असेल की 12च्या सरासरीनं किमान धावा जोडाव्या आणि तशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांना त्या क्षमतेवरती खरं उतरावं लागेल. परंतु इथे आता गोलंदाजी करण्यासाठी ओमकार दलवी ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूवरती बोली लावली आहे ग्रीष्मा 11 आमने पाडानं आणि चांगला खेळला या स्पर्धेमध्ये. तो येतो गोलंदाजीसाठी. भरपूर सारे चेंजेस पाहायला मिळाले. पहिलं षटक टाकलं होतं रामकृष्णनं, त्यानंतर दुसरं षटक सागर, तिसरं मंथन आणि चौथं ओमकार. 4 ओव्हरसाठी 4 गोलंदाज आतापर्यंत यूज केलेत कॅप्टननं. देखिए हर एक कैप्टन की अलग अलग अपनी अपनी रणनीति रहती है, हर एक टीम की अपनी अलग रणनीति रहती है. ये खेल इसीलिए इतना मज़ेदार बनता है. फिलहाल टॉप 10 मोस्ट विकेट टेकर्स आपकी स्क्रीन पर ओमकार वजे 10 विकेट्स उनके खाते में. मात्र 3 मैचेस में 36 बॉल्स डाले यानी कि 6 ओवर्स में 10 विकेट चटकाए उन्होंने. उनके नीचे संकेत है सनबी 11 आमने के. ओमकार मकरन स्पोर्ट्स मुठवल की ओर से खेलते हैं और अन्य गेंदबाज आप देख सकते हो. तो गेंदबाजों ने भी अच्छा किया है इस टूर्नामेंट में. हो, यावेळेला थोडासा हलुवार गतीने बॉल आणि ओमकार सुद्धा आता थोडंसं या ठिकाणी स्ट्रगल करतोय. सातत्याने सर्व खेळाडू या ठिकाणी चाचपळताना बघा. रामकृष्ण देखील या अगोदर चाचपळत होता आणि इथे आता ओमकार दळवी देखील. तसे फास्टर गोलंदाजांच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी येत असतात अजय सर, फास्टर्स बॉलरच्या लाईफमध्ये. जी हाँ, पहले तो रामकृष्ण बाहर आए हैं और अभी देखना है ओमकार के साथ क्या होता है. रामकृष्ण जी हाँ बिल्कुल समझा जा सकता है क्योंकि वो 40+ है ऑलमोस्ट. लेकिन युवा खिलाड़ी, हालांकि ये फिटनेस को लेकर मुझे थोड़ा आश्चर्य भी होता है. गेंद देखिए कितनी ज़बरदस्त थी, उंगलियां फेरी थी उन्होंने. वो ऑफ ब्रेक गेंद डाली थी जो कि लेग ब्रेक हुई बायत के बैट्समैन के लिए. आगे खींचा था बैट्समैन को फ्रंट फुट पर, पूरी तरह से फ्रंट फुट पर आ नहीं पाए थे बैट्समैन, बीट हुए. लेकिन युवा खिलाड़ी मैं देखता हूँ कि 3-3 ओवर के मैचेस होते हैं, वहाँ पर भी पता नहीं मतलब 1 ओवर के बाद ही उनको ड्रिंक्स चाहिए, पानी की ज़रूरत पड़ती है. ऐसा नहीं होना चाहिए. आप 3 ओवर मैदान में खड़े नहीं रह सकते हो तो मतलब आपका फिटनेस लेवल कहाँ पर है. जरूर त्यासाठी वर्कआउट फार इम्पॉर्टंट आहे आणि नेहमी आपण संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून तो संदेशही समजा किंवा तुम्हाला ऐकायचं तर ऐका किंवा नका ऐकू, परंतु आमचं काम आहे. तुम्ही एखाद्या वेळेला चायनीज कॉर्नरवर जाऊन सूप पिण्यापेक्षा त्याच 50 रुपयांचा एक ज्यूस प्या, हे माझं सजेशन असेल. शरीरासाठी या फार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चलिए चाइनीज वाले भी कमेंट्री सुनते हैं सुनील. आरडी भी सुनता होगा. मोस्ट रन स्कोरर
ये लीडिंग रन स्कोरर यहाँ पर रंजीत पाटिल अर्धशतकीय पारी खेली थी, उन्होंने हाई स्कोर देखिए 65 का। कल धुआंधार बैटिंग की थी RD11 के विरुद्ध मकरन स्पोर्ट्स मुटवल की ओर से खेलते हुए। कुल मिलाकर 79 रन उन्होंने बनाए हैं। योगेश कोहली के खाते में 63 रन है संजय स्पोर्ट्स सावत के। उसके बाद ललिश पाटिल 58 रन। पाटिल डेवलपर्स बापगांव, और पाटिल डेवलपर्स बापगांव का खेल बड़ा पसंद आया लोगों को, क्योंकि पहला मैच हारने के बाद उन्होंने वापसी की, दोनों मैचेस जीते और क्वार्टर फाइनल में तो पहुंचे हैं। हालांकि वो मुकाबला पेंडिंग है, वो पहली रात का एक मैच बचा था जो कि रविवार को शाम 4 बजे खेला जाएगा। पाटिल डेवलपर्स बापगांव और बीबी स्पोर्ट्स सिताड़े के बीच में। 11 गावदेवी नानकर की ओर से रोशन मोगरे 58 रन, पहले मैच में 18, उसके बाद दूसरे मैच में 40 नाबाद। वो मैच जिताऊ पारी खेली थी उन्होंने मात्र 13 गेंदों में। बलवंत दलवी 49 रन उनका हाई स्कोर देखिए अब यहाँ पर। और गोरखनाथ ने भी हालांकि कुछ रन्स बनाए थे, लेकिन उनकी टीम बाहर हो चुकी है। RD11 किरवली, श्री गणेश रुद्रा 11 जामुलपाड़ा भी टूर्नामेंट से बाहर हो चुकी है। मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा टीम ने अच्छा खेल ज़रूर पेश किया था। केतन गोडे अच्छा खेले थे, लेकिन ये देखिए 4 मैच में उन्होंने 48 रन बनाए, लेकिन उनको बहुत कम गेंदें खेलने को मिल रही थी। तो वहाँ पर भी एक मुझे लगता है कि वो सोचने वाला विषय था कि वो अच्छे बल्लेबाज है, उनको थोड़ा ऊपर डाला जा सकता था। खैर समय भी उतना मिलता नहीं है, ऑक्शन के बाद ज़्यादा दिन नहीं होते और थोड़ा सा समझने में देर भी हो जाती है कई बार। ओमकार भी लगता है कि गेंदबाजी नहीं कर पाएंगे, पूरी तरह से अपने आप को फिट महसूस नहीं कर पा रहे हैं। जरूर 2 खेळाडू आतापर्यंत बाहेर इंजरीमुळे आलेले आहेत आणि फार मोठा आता नुकसान या ठिकाणी टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडासाठी। इंजरी ही फार मोठी समस्या आणि सध्या दोघांनी बघा रामकृष्ण काकडेनं देखील अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती, कदाचित ते इन होऊ शकतात, ते सध्या आता आहेत फिजिओकडे, फिट होतील त्यानंतर पुन्हा इन होतील। ओमकार देखील आता फिजिओकडे जरूर जाईल, परंतु त्याचं इन होणं भरपूर महत्त्वाचं असेल। ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो टीममध्ये खेळतोय। 29ला 4, आता हे षटक पूर्ण करण्यासाठी सागर येतोय। मस्ट विन मैच है ये दोनों भी टीमों के लिए, करो या मरो का मुकाबला है। संजय स्पोर्ट्स सावत बनाम ग्रीष्मा 11 7878 आमने पाड़ा। संजय स्पोर्ट्स सावत टीम पहले बल्लेबाजी करती हुई टॉस को जीता था ग्रीष्मा 11 आमने पाड़ा ने। 3.1 ओवर्स का खेल हुआ है, 29 रन बने हैं, 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं। गेंदबाजी की शुरुआत जबरदस्त रही थी रामकृष्ण काकड़े का, वो ओवर पावर प्ले में 2 झटके दिए थे, मात्र 3 रन खर्च किए, हालांकि उनके भी पैरों में क्रैम्प्स आ गए थे। उसके बाद सागर का ओवर महंगा रहा था, उस ओवर में 15 रन आए थे, एक सफलता उस ओवर में भी मिली थी। मंथन ने 11 रन देकर एक सफलता प्राप्त की है और ओमकार ने पहली गेंद डाली, अच्छी गेंद से शुरुआत की, लेकिन उनके भी पैरों में क्रैम्प्स आ गए और अब ओवर को पूरा करने के लिए तुषार आते हुए। संघाचा कर्णधार आहे आणि तुषार भंडारी हे षटक आता पूर्ण करण्यासाठी येतोय। चला आता मॅच सुरू करा। योगेश्वर त्याच्या समोर असेल आणि काय चेंडू टाकला होता ओमकार दळवीनं, पहिलाच लाजवाब बॉल होता त्याचा, परंतु जास्त मेजर इंजरी वाटते त्या ठिकाणी, त्याच्याचमुळे ओमकारनं मॅचमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला। और वो सही भी होता है, क्योंकि जान है तो जहान है, जान से प्यारी कोई चीज़ नहीं है। अगदी बरोबर। तुषार येतोय, षटक कंप्लीट करण्यासाठी पूल करण्यात आला, बॉल येतो स्क्वेअर लेगला, जमिनी मार्गाने फटका एक्झिक्यूट करण्यात आला। फक्त एकच धाव जोडली जाणार स्कोर कार्ड वरती। धावसंख्या एका धावेने 30 आकड्यावर, धावा तेवढ्याही खराब नाही आहेत अजय सर, 4थं षटक सुरू आहे, 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात, विकेट्स एका बाजूनच गेल्यात हे मान्य आहे, परंतु धावा बनतायत। और देखिए 11 बजे के बाद जो मैचेस होते हैं वहाँ पर बल्लेबाजी तो और ज़्यादा मुश्किल रहती है। कल रात भी हमने देखा था, कल का अंतिम मैच तो काफ़ी लो स्कोरिंग हुआ था, तो बैटिंग करना काफ़ी टफ रहता है ऐसी कंडीशंस में। बॉलर्स के लिए थोड़ी सी परिस्थिति अनुकूल हो जाती है, पिच से भी थोड़ी सहायता मिलती है, हवा तो बिल्कुल बंद सी हो जाती है। हालांकि अभी भी थोड़ी बहुत चल रही है, वो फ्लैग्स आप देख सकते हो हिल रहे हैं, लेकिन वो शायद वो उतना खेल पर असर ना डाल पाए जितना कि शाम के सत्र में हमने देखा था। वो तेज़ हवाएं बहुत ही खतरनाक होती है गेंदबाजों के लिए, कभी कभी बल्लेबाजों के लिए भी।
हो, यावेळेला शफल होऊन ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, भरपूर पुढे निघाला होता बॅटर सुनील गांगुर्डे. योगेश्वरचा रिस्पॉन्स त्याला खरं तर आलाच नव्हता आणि धावपाची संधी होती, भरपूर वेळ होता त्या क्षेत्ररक्षकाकडे, परंतु 40+ कॅटेगरीमधून एक फिल्डर तुम्ही पाहतात, खंडूला त्या ठिकाणी पाहतात. हे 5 शफल हुक करण्याचा प्रयत्न होता सुनीलचा. सुनील गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चांगली आपण पाहिली आहे. भरपूर दूर होता बॅटर, हे पहा फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता फलंदाज. इससे पहले भी एक ऐसा मौका आया था, वहां पर भी निशाना चूक गया था फील्डर का. फिर से उसी दिशा में खेलने का प्रयास, अच्छी गेंदबाजी, यहाँ पर सिंगल चुराते हुए बल्लेबाज, लेग बाइज का इशारा, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर जाकर खेलने की कोशिश, और गेंदबाज भी उस लालच में नहीं आ रहे कि वो स्टंप्स की तरफ नहीं जा रहे, वो बल्कि बैट्समैन को ही फॉलो कर रहे हैं, उनके शरीर की तरफ ही गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं. तुषार भंडारी टीमचा कॅप्टन आहे, त्याला 6 चेंडू पूर्ण करण्यासाठी इथे आणलेला आहे. ओमकारचं हे षटक पूर्ण करण्यासाठी. आणि जरूर या मातीच्या विकेटवर अनेक फलंदाजांना स्ट्रगल करताना आपण पाहिलेलं आहे. योगेश्वर, बड़ी पारी की उम्मीद है उनसे. कड़क शॉट, लॉन्ग ऑन काफी सीधा था और वाइड ऑफ लॉन्ग ऑन खेल दिया है. 4 रन. जी हां, मैं हूं खलनायक. होता जवळजवळ विकेटच्या थोडासा बाजूला आणि वाईट ऑफ लॉंग ऑन हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. लॉफ्ट करत असताना लॉफ्टेड ऑन ड्राइवचा फटका, ग्रेट शॉट. बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे और कैप ढूंढने में भी कामयाब रहे वहां पर. स्कोर अब 35 रन 4 विकेटों के नुकसान पर. बेहतरीन गेंद. यह क्रिकेट देखने में मजा आता है. सटीक यॉर्कर, पहले चौका लगा, उसके बाद सटीक यॉर्कर, पूरी इज्जत बख्शनी पड़ी उस गेंद को बल्लेबाज को. डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति. 4 ओवर के बाद स्कोर 35, 4 विकेटों के नुकसान पर. संजय स्पोर्ट्स सावध. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी तुषार भंडारीची आपल्याला बघायला मिळाली. खरं तर ॲज अ मेन बॉलर नाही तर हे षटक पूर्ण करण्यासाठी त्याला आणलं होतं. आणि हे पहा प्रेक्षक वर्ग, सध्या मला वाटतं की हे प्रेक्षक सावधचे असावेत. थोडीशी शांतता त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळाली आहे. परंतु अजूनही 2 षटकांचा काही शिल्लक आहे. 35 धावा आहेत. आणखी 20+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 55 ते 60 धावा जर स्कोर कार्डवरती लागल्या तर डेफिनेटली एक चांगला चॅलेंज ते देऊ शकतात ग्रीष्मा 11 आमने पाडाला. स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे स्टँडमध्ये आपण सध्या हे प्रेक्षक पाहतोय. मनोज पाटीलला त्या ठिकाणी तुम्ही पाहताय, जे नानकरचे ओनर आहेत. आणि इताडीचे काही क्रिकेटर्स सुद्धा त्या ठिकाणी बसून या सामन्याचा आनंद घेताना. हालांकि दर्शकों के लिए तो बहुत अच्छा मौका है. लकी ड्रॉ होने वाला है और उसके लिए किसी भी तरीके का कोई शुल्क आपसे नहीं लिया जा रहा है. केवल आपको मंच की तरफ आना है, ऑर्गेनाइजिंग कमेटी से मिलना है. वो जो कूपन है उसमें आपका नाम, आपके गांव का नाम और आपका मोबाइल नंबर लिख देना है. हो, कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाहीये. प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा असं असेल. और काफ़ी सारे आकर्षक इनामात भी है. समय का ख्याल रखना है प्लीज़, ज़्यादा वक्त बर्बाद ना करें. ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम, दोनों टीमों ने 1-1 मैच जीता है इससे पहले. और आज का पहला मैच भी इन 2 टीमों के बीच में हुआ था, जिसको संजय स्पोर्ट्स सावध टीम ने जीता था. एक तर्फी तो सामना जिंकला होता. योगेश कोळीचा जबरदस्त खेळ आपण पाहिला होता. परंतु इथे आता मंथन आक्रमण सुरू ठेवतोय. मंथनचा बॉल बॅटची आतली कडा, इनसाइड एज, बॉल मागे येतोय आता वेगानं. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतात. फायनली बॉल अडवलाय. भरपूर मोठी बाउंड्री आहे फाईन लेग कडे. जेव्हा जेव्हा VIP एंड कडून गोलंदाजी होते आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सुनीलचा, परंतु प्रॉपरली टायमिंग करता आलं नाही. 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी मिळाल्या आणि स्कोर 2 धावांनी 37 आकड्यावर 37. मंथनचा आता चांगला योग्य वापर केला जातोय. बघा, पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं की मंथनला एकही षटक दिलं नव्हतं, परंतु त्यानंतर मागच्या सामन्यामध्ये 2 षटकांचा स्पेल हाताळला. मॅन ऑफ द मॅच
काय झालं आणि तो संघातील आता मुख्य गोलंदाज म्हणून सध्या कामगिरी करतोय. जी हाँ, प्रतिभा को समझना ज़रूरी है. युवा खिलाड़ी यदि आपकी टीम में है तो उनको मौके भी देना ज़रूरी है. अच्छी गेंदबाजी करते हुए मंथन. सुनील त्याच्या बॅटमधून मागच्या मॅचला एक सिक्सर आपण पाहिला होता. इथे पुन्हा एकदा फॉलिंग स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आला. बॉल थोडं डायव्हर्ट झाला. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगचा फिल्डर जवळजवळ लॉंग लेग पर्यंत येऊन बॉलला स्टॉप करतोय. तोपर्यंत पुन्हा 2 धावा घेण्याची वेळ होती. आता जरूर पूर्णपणे शांतता मैदानामध्ये पाहायला मिळते. जे फ्लॅग्स डौलदार झेंडे आपण पाहत होतो जे डुलत होते तेही आता शांत दिसतात. याचा अर्थ की हवा पूर्णपणे थांबलेली आहे. नैसर्गिक वातावरण आपण जर विचार केला तर संध्याकाळी 5 वाजता इतका सोसाट्याने वारा सुटतो की फलंदाजांना फारशा संधी मिळतात. परंतु आता ह्या स्थितीला 11 वाजून गेलेत आणि पूर्ण ठप्प. ताकदीचा खेळ आता फलंदाजांना थोडा करावा लागेल. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव पूर्ण केली जाते. स्कोर एका धावेने पुढे जाताना 40 वर 40 रन्स. षटक क्रमांक 5 वर सुरू आहे आणि 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हालांकि ऐसा नहीं कि हवा जब बहती है तो केवल बल्लेबाज ही राज करते हैं. वो हवा जो बहती है उसका गेंदबाज भी अच्छा यूज़ कर सकते हैं, लेकिन उसके लिए उतनी अच्छी गेंदबाजी आपकी होनी चाहिए. वो समझ आपके अंदर होनी चाहिए कि हवा किस दिशा से कहाँ पर बह रही है, आप कैसी गेंद डाल सकते हो उस हवा के साथ, या फिर हवा के विरुद्ध आप गेंद को कैसे स्विंग करा सकते हो और बल्लेबाज को हवा के विरुद्ध खेलने के लिए क्या मजबूर कर सकते हो. ये सारी चीज़ें रहती है. येस, क्रिकेट इज अ प्लॅनिंग गेम आणि या प्लॅन्स करावे लागतील तर प्लॅनिंगला एक्झिक्यूट करावं लागेल. मैदानामध्ये त्याची अंमलबजावणी करावी लागेल. योगेश्वर समोर पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 42 वर पार्टनरशिप होते. ज्या भागीदारीची आपण चर्चा करत होतो ती पार्टनरशिप आता या 2 फलंदाजांमध्ये होत आहे. हो, आणखी एक खेळाडू इंजर्ड झालाय मला वाटतं. ये चल क्या रहा है. 18 पर चौथा विकेट गिरा था. 24 की हो चुकी है ये पार्टनरशिप 5वें विकेट के लिए सुनील और योगेश्वर के बीच में. इस ओवर में बड़ा शॉट तो नहीं आया है लेकिन हर गेंद पर रन आए हैं और 3 मरतबा डबल्स लिए गए हैं. रनिंग बिटवीन द विकेट्स अच्छी रही है दोनों बल्लेबाजों की. हालांकि गेंदबाजी भी बहुत उम्दा हो रही है मंथन जोशी द्वारा. पहली गेंद पर इनसाइड एज लगा था, उस पर 2 रन मिले थे. उसके बाद टॉप एज हुआ था, उस पर भी 2 रन मिले थे. और पिछला स्ट्रोक भी 100% टाइम किया हुआ स्ट्रोक नहीं था, लेकिन वो नो मैंस लैंड में जाकर गिरी थी गेंद और 2 रन मिले. फील्डर इंजर्ड हो चुके हैं वहां पर. ये देखिए ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे संभवतः वो. लगता तो ऐसे ही है वो रिप्ले देखने के बाद कि वो ऑन साइड में लॉन्ग ऑन की तरफ जाना चाहते थे. थोड़ा लीडिंग एज हुआ था और एक्स्ट्रा कवर के ऊपर से चली गई थी गेंद. बघा आता ग्रीष्मा 11 आमदेपाड्याचे खेळाडू फक्त 13च होते आणि त्यापैकी 3 तर इंजर्ड झालेत. आता एक्स्ट्रा प्लेयर्स त्यांना मागवावे लागतील. ग्रामीण क्रिकेट में हालांकि ये ज़्यादा चीज़ें देखने को नहीं मिलती है. एक आध कभी हुआ तो हुआ, और होते भी है तो खिलाड़ी तुरंत खड़े भी हो जाते हैं खेलने के लिए. हो, आता ऑप्शन्स कॉमेंट्री बॉक्स एक चांगला ऑप्शन असेल. मी तर तयार आहे. अजय सर तुम्ही. वो फॉर्म सबमिट करना भूल गया मैं. तुम्ही तो मौका भी था. तुम्हाला संधी होती देखील. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतात 42 आहे. पण या मॅचच्या दिशेने, कारण या मॅच मध्ये सध्या स्कोर कार्ड चांगल्या प्रकारे सजताना ज्या धावांविषयी आपण चर्चा करत होतो, ज्या धावा बनणं गरजेच्या आहेत त्या धावा अखेर आता स्कोर कार्ड वरती लावण्याचा प्रयत्न केला. सध्या व्हीआयपी डायचे दृश्य काही मान्यवर पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रकाश दळवी साहेब, आमनेचे पोलीस पाटील सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. ॲडव्होकेट गणेश पाटीलला तुम्ही पाहताय. त्यानंतर आमचे जोशी साहेब व इतर मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. मंथन सामना करेल बॅटर योगेश्वर. योगेश्वर सध्या बॅटिंग करतोय. 14 वर 7 बॉलचा सामना त्याने केलेला आहे. करंट रन रेट 9 रन प्रति ओवर.
और प्रोजेक्टेड स्कोर 54 दिख रहा है, लेकिन इससे ज़्यादा बनाना चाहेंगे। 8 गेंदें शेष है। लंबा हिट लेना चाहते थे। इनसाइड एज, मौका रन आउट का बना है नॉन स्ट्राइकर से इन पर, लेकिन निशाना चूकता हुआ वहां पर। आसान मौका था मेरे ख्याल से ये, क्योंकि ज़्यादा दूर नहीं थे गेंदबाज और तीनों स्टंप्स बिल्कुल उनके सामने थे। आणि या ठिकाणी डॉट बॉल बघा, या मॅचमध्ये एक निर्णय थोडासा विचारांच्या पलीकडचा विचार घेतलेला दिसतोय. कारण अक्षय म्हात्रे अजूनही फलंदाजी करण्यासाठी आलेला नाहीये. एक वेल फिनिशर है. हालांकि 4 विकेट जल्दी गिरे थे, उसके बाद ये 2 बल्लेबाज डटे हुए हैं क्रीज पर। शायद अगले बल्लेबाज यदि विकेट गिरता है तो अक्षय ही होंगे। कमाल की गेंद, लेकिन पीछे निकल गई है। थर्ड मैन की दिशा में फील्डर पीछा करते हुए अच्छा एफर्ट, रोका है उन्होंने गेंद को। इसी बीच तीसरे की दौड़ और 3 रन पूरे होते हुए, ये काफ़ी उपयुक्त रन है। लेग 22 का इशारा अंपायर रमेश मात्रे द्वारा। इसके साथ ही ओवर की समाप्ति। ओह, देखना है यहाँ पर अभी अंपायर्स क्या डिसीजन देते हैं। चौथा रन भी लिया गया था, लेकिन वो मिलेगा नहीं। अंपायर ने सिग्नल भी दे दिया था, वहां पर ही बात खत्म हो जाती है। तो 3 ही रन मिलेंगे और इसके साथ ही 5 ओवर की समाप्ति। स्कोर 45, 45 रन 4 विकेटों के नुकसान पर संजय स्पोर्ट सावंत। अत्यंत महत्वाच्या या 3 धावा आलेल्या. लेग बाईटच्या धावा होत्या, परंतु आता 45 धावा 9च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चलिए तुरंत आपको फील्ड सजाना है। ग्रीष्मा 11-7-8-7-8 आमने पड़ा। समय सही है, वो इंजरी की वजह से हमें थोड़ा सा वक्त लगा यहाँ पर, उसमें अब कुछ किया नहीं जा सकता है। लेकिन ओवर रेट सही मेंटेन किया गया है। 25 मिनट का जो वक्त दिया गया था उसके अंदर ही 5 ओवर्स पूरे हुए हैं, स्कोरर हमें जानकारी देते हुए। का खेल बचा है। चेक, हॅलो चेक. खूप चांगलं संगीत या ठिकाणी प्ले करताना आमचे डीजे मॅन, थँक्यू सो मच. 45 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. चला मॅच सुरू करायचे. खूप जास्त वेळ आपण घेत आहे, त्याची नोंद असू द्या. 45 ला 4 सध्या आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना संजय स्पोर्ट्स सावत टीम. योगेश्वर आता ऑन स्ट्राईक असेल. देखिए, एक अतिरिक्त खिलाड़ी आपको अंदर लाना पड़ेगा। तुरंत आपको आखिरी ओवर शुरू करना है। $45 आखिरी ओवर लेकर तुषार। ओमकार का ओवर पूरा किया था उन्होंने और अच्छी गेंदबाजी की थी। खरं तर हेच दृश्य आपल्याला मंथनच्याही बाबतीत बघायला मिळालं होतं. पहिल्या मॅच मध्ये एकही षटक त्याने टाकलं नव्हतं. त्यानंतर तो संघातील प्रमुख गोलंदाज बनला आणि तुषारकडे देखील बॉल सोपवला गेलेला आहे. और सबकी निगाह है इस समय बल्लेबाज योगेश्वर पर। तेज स्ट्रोक, बॉलर को बीट किया और गोली की रफ्तार से गेंद जा रही है बाउंड्री की तरफ। और वहां पर देखना है, डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर। बल्लेबाज भी रन लेने के लिए दौड़े नहीं थे। देखना है क्या हुआ है। चला बाहेरून कोणी आवाज करायचा नाहीये. अंपायर निर्णय देतील. बाहेरून कोणी बोलायचं नाहीये.
पंच जो काही निर्णय देतील तो आपल्याला असेल. सागर फुलोरे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. त्याला सामना सुरू करायचा आहे पंच.
चला पुढचा बॉल योगेश्वर समोर ड्राइव्ह करण्यात आला, आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो मिड विकेटला. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे, सेकंडचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जात आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 48 या आकड्यावर. ला 4 सध्याची स्थिती आपण पाहतोय. योगेश्वर समोर क्रॅकिंग स्ट्रोक, कवचला बॉल येतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतात. सेकंडचा कॉल, 2 धावा आणि पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 3 खेळाडू स्क्वेअर लेग पंचांच्या आणि विकेट किपरच्या मध्ये सेट करण्यात आलेले आहेत. क्या बात आहे. आणि बघा टाळ्यांचा गजर आता सुरू झालेला आहे. सावधचे पाठीराखे प्रचंड प्रमाणात आपण पाहतोय. भरपूर वेळ या मॅचला लागलेला आहे. 3 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत. सामना त्वरित सुरू करा. बघा 10 वाजून 47 मिनिटांनी हा डाव सुरू झाला होता आणि जवळजवळ 1 तास एकाच डावाला झालेला आहे. आमनेचे उद्योगपती प्रवीण केने या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. विनंती असेल प्रवीण केने आपण मंचावरती यावं. ALPL सीझन 2 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मागच्या ALPL सीझन 1 मध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आल्या होत्या. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न, हवे त्या बॉल, झेल पकडली परंतु हानी होणार नाहीये. फ्री हिटचा बॉल होता. फनी मुवमेंट्स पाहायला मिळतात. क्या बात आहे. हा ALPL चा थरार आहे आणि असे चित्र तुम्हाला बघायला मिळतील. उन्हें भी तो पता है अक्षय का आना बाकी है. पण इथून सुनीलने जर 1-2 मोठे हिट मारले अजय सर तर मग, और क्षमता तो वो भी रखते हैं. हालांकि स्ट्रगल किया अभी तक. ये कैच देखिए काफी जगल किया था लेकिन फ्रीट गेंद थी. रनआउट का मौका था. गुनेश का रिएक्शन देखिए. ये लीजिए गुनेश पाटील, क्या बात आहे. आज जबरदस्त एन्जॉय करत असताना पाठीराखे खुश झालेले आहेत. मन जिंकले त्यांचं. जणू काय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 23 फेब्रुवारीचा सामना आजच सुरू आहे की काय. स्कोर 52 पर पहुंच चुका है. कमाल का माहौल यहाँ पर बना हुआ है. पीसे की स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटिल क्रिकेट ग्राउंड पर आप देख रहे हैं आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 2. जी हाँ, आज भी ऐसे फाइनल का ही माहौल बना हुआ है. हवा में गेंद और कैच ड्रॉप. अब क्या ये भी गेम प्लानिंग का हिस्सा है? आता ती सुटली आहे सोडली आहे ते माहिती नाही, परंतु आपण सांगू प्लॅनिंग आहे. कारण त्यांना विकेट नको आहे. एकच जाव त्या ठिकाणी मिळाली. पहा काय फटका होता, चॉप करण्यात आला होता पॉइंटला. ओ सोपा झेल ड्रॉप झाला. धावसंख्या धावफलकावरती आता पुढे जाताना 53 या आकड्यावरती 53 रन्स. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 7 स्टार्स हमारे जो कमेटी मेंबर्स है वो कभी भी ये पारी भूलेंगे नहीं. 1 घंटे से लगभग ज़्यादा वक्त चला गया इसमें. अभी भी 3 गेंदें शेष है. योगेश्वर 19 पर बैटिंग करते हुए 13 गेंदों का सामना किया है. सुनील 9 गेंदों में 9 रन्स. 100 का स्ट्राइक रेट उतना अच्छा माना नहीं जाता है 6 ओवर के मैचेस में. कम से कम 150 का स्ट्राइक रेट तो होना चाहिए. सागर फ्लोरे
सागर ने रन्स काफी दिए हैं अभी तक। फुल टॉस, ये चली हवाई यात्रा पर, ये तारामंडल में, ये मैदान के बाहर, ये 6 रनों के लिए। कडक कडक शॉट देख घुमा के योगेश्वरच्या बॅट मधून तुफान या फटका तुम्हाला बघायला मिळाला। हे पहा फुल टॉस आणि योगेश्वरचा ते दणका ठोसा दिलाय सिक्सर। बहुत ही लंबा छक्का, ताकतवर खिलाड़ी है और ऐसी गेंद उनको आप नहीं कर सकते हो। ये तो ऐसे है कि आपने आग में ही हाथ डाल दिया है। आदरणीय दिनेश कोळी या ठिकाणी आलेले आहेत नांदकरचे। मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत असेल। आमने लोणार प्रीमियर लीग 2025 सीझन 2 मध्ये योगेश्वर काय डाव खेळलाय बघता बघता 59 डावा या ठिकाणी जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती। हो पुन्हा एकदा चांगला फटका, इथे खराब क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला, बॉल वेगाने सरसावतोय, दुसरा धावेचा प्रयत्न राहिलाय आउटफील्ड मध्ये, चांगला प्रयत्न, 2 धावा इथे मिळाल्या, तिसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये। योगेश्वरला त्याच्याकडे स्ट्राइकिंग ठेवायची आहे। 2 धावांनी स्कोर 61 वर 60 प्लस, यस 60 प्लस रन्स जो है वो बहुत ही टफ जाते हैं ऐसे कंडीशंस में चेस करने के लिए। 61 बने हैं। आदरणीय हितेश पाटील आणि विनेश पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत ग्रीष्म 11 आमने पाडासाठी। परंतु बघता बघता 60 च्या वर धावा झालेल्या आहेत धावफलकावरती। अब आने वाला है मजा, अभी भी एक गेंद शेष, आणखी एक बॉल बाकी आहे। शेवटचा बॉल ऑन साइडला, फुल पॉवरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल सिक्सर। योगेश्वर ऑन फायर, काय डाव खेळलाय, या षटकाराच्या मदतीने धावा झाल्या 67, 68 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल ग्रीष्मा 11 आमने पाडाला। कमाल का शॉट, अंतिम गेंद पर क्रीज में डीप चले गए थे और वो मार्जिन क्रिएट किया पुल शॉट के लिए। ज्यादा शॉर्ट पिच गेंद नहीं थी लेकिन कमाल का पुल शॉट, अंतिम गेंद पर छक्का, गेंदबाज हो गए हक्का बक्का और कुल रन संख्या 67 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए संजय स्पोर्ट्स सावध टीम ने रखी है ग्रीष्मा 11 7878 आमने पाड़ा के सामने। इनिंग्स ब्रेक मध्ये आपण आहोत, जाऊयात आता काही पाहुण्यांच्या सन्मानाकडे व्यासपीठावर। इट्स ओव्हर टू योगी। धन्यवाद अजय गरज सर। जरूर पाहू शकाल या ठिकाणी आमनेपाड्याचे समाजसेवक निर्दोजी जाधव आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या सन्मान स्वीकारण्यासाठी, आणि हा सन्मान आपण इथे संपर्क करतो। मी बाळरामजी मेहर आपणास विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। हमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 जबरदस्त चित्तथरारक लढती आजच्या रजनीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि पाहू शकाल या ठिकाणी निर्दोजी जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। बाळरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जरूर पाहू शकाल। संजय स्पोर्ट्स सावध संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि त्या संघाला सावतगावचे युवा उद्योजक मिस्टर गौरव शेठ पाटील आणि महेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत। सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या निवासस्थानी जरूर ती एन्जॉयमेंट करत आहेत। तदनंतर सन्माननीय नांदकरचे समाजसेवक दिनेशजी खोले आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। विनंती करतो की आपण सुद्धा पुढे या, आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे। मी बाळरामजी मेहर आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश कोहली यांना इथे सन्मानित करायचं आहे। चला संजय स्पोर्ट्स सावध संघ आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण पहिल्या इनिंगमध्ये भरपूर वेळ खर्च झालेला आहे, तो वेळ आपल्याला आता कव्हर करायचा आहे। पाहुण्यांचा शुभ सन्मान सध्या इथे मात्र आपण संपन्न करतोय आणि जाऊया लगेचच आपण मैदानाकडे। सलामीची जोडी सुद्धा लगेच पाठवायची आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ।
पहिल्या 4 षटकांचा आपण जर विचार केला तर पूर्णपणे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ प्रतिस्पर्धी संघावरती हॅवी होता, परंतु मागील 2 षटकांचा जर आपण विचार केला तर तब्बल शेवटच्या 2 षटकामध्ये 32 धावा जी जोडल्या गेल्या आणि तिथून मात्र पाहिलं तर पूर्णपणे या संजय स्पोर्ट्स सावध संघाने कमबॅक केला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सागर फुलोरनं तब्बल 22 खर्च केला. पहा प्रेक्षक वर्ग, पहा जिथे जागा मिळेल तिथून मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. ही संपत्ती आहे या स्पर्धेची. तुम्ही पाहता मित्रांनो, तुम्हाला स्पर्धा आवडली असेल तर एकदा आमने लोणार प्रीमियर लीग साठी टाळ्यांचा गजर असू द्या. टाळ्यांमध्ये कंजूशी करू नका. सीझन 2 चला, सलामीची जोडी सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 68 धावांचा पाठलाग ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला करायचा आहे. आणि तसं जर पाहिलं अजय करत तर आय थिंक 83 गावदेवी नानकर संघ सुद्धा मात्र या ठिकाणी या सामन्याकडे टकमक लावून मात्र पाहतायत, कारण त्यांना सुद्धा मात्र ती यानंतर खेळायचं आहे. आणि एक्झॅक्टली त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ असेल, संजय स्पोर्ट्स सावध की ग्रीष्मा 11 आमनेपाडा. अच्छा टारगेट सेट किया गया है. शुरुआती ओवर्स अक्सर हम चर्चा करते हैं कि महत्वपूर्ण है, चाहे लो स्कोरिंग मैच हो या फिर हाई स्कोरिंग मैच हो. अभी देखना है ये पहले 2 ओवर्स पावर प्ले के, यहाँ पर बल्लेबाज कितने रन जोड़ पाते हैं. 68 का टारगेट है, कम से कम मुझे लगता है कि वो ऊपर के 28 रन पहले 2 ओवर्स में जोड़ने का प्रयास करेंगे, ताकि 4 ओवर्स में यदि 40 भी रहते, विकेट हाथ में रहेंगे तो फिर वो ज़्यादा मुश्किल नहीं होना चाहिए फिर. लेकिन फिलहाल थोड़ा सा मुश्किल लगता है मुझे. 68 रन, देर रात मैच हो रहा है. गुणेश पाटिल और देवेन सलामी बल्लेबाज. चला, संजय स्पोर्ट्स सावध संघ तुम्हाला फील्ड सजवायची आहे. सलामीची जोडी सध्या आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गुणेश पाटील त्याच्या सोबतीला देवेंद्र आलाय आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज सुनील. ग्यारह बजकर 48 मिनट पर पहली गेंद डिलीवर होने जा रही है इस पारी की. दर्शक भारी मात्रा में उपस्थित है. जबरदस्त मौजूदगी दर्शकों की, जबरदस्त सपोर्ट इस टूर्नामेंट के लिए. 7 स्टार्स ग्रुप की ये मेहनत है, कमाल का आयोजन. पहली गेंद लेकर इस पारी की सुनील तैयार होते हुए. सामने है गुणेश पाटिल. ये भी गो. ओह, कमाल का शॉट पहली गेंद पर थप्पड़ सा लगाया है. 4 रन मिलेंगे. और किसके ऊपर से? योगेश्वर पाटिल के ऊपर से, जिन्होंने पहले इनिंग में बहुत तंग किया था. जगह मिली थी, मूवमेंट जरूर थी गेंद में, थोड़ी सी टप्पा पड़ने के बाद बाहर निकल रही थी, लेकिन समय मिला वहां पर बैकफुट पर जाने के लिए. अच्छी पोजीशन में आकर जोरदार प्रहार किया है. कवर्स के ऊपर से पहली गेंद पर चौका गुणेश पाटिल के बल्ले से. ये क्लासिक शॉट्स बहुत अच्छे खेलते हैं. हालांकि उल्टे शॉट्स भी लगाते हैं, लेकिन गेंद के मेरिट पर भी बहुत अच्छे शॉट्स लगाते हैं गुणेश पाटिल. खतरनाक बल्लेबाज. चांगली सुरुवात ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी आपण पाहू शकाल, कारण चौकारानं मात्र डावाचा आघास केला गुणेश पाटीलनं. आणि आता मात्र पहा लेग कट, गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु धोका आहे. ओ माय गॉड, दोन्ही एंडकडे संधी होती, परंतु दोन्ही फलंदाज एका चेंडूवरती बचावले गेले. बहुत अच्छी गेंद थी, अच्छी लाइन इस दफा. पहली गेंद पर जगह दे बैठे थे, इस बार ऑफ स्टंप के थोड़ा करीब रहे और फिर से देखिए टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकल रही थी. थर्डमैन की तरफ खेलना चाहते थे. शॉर्ट थर्डमैन से फील्डर आए थे गेंद पर. ओहो, यहाँ पर देखिए, यहाँ पर भी पहले मौका था, लेकिन यहाँ पर ज़्यादा मौका था क्योंकि बल्ला भी हाथ से छूट गया था, लेकिन उम्मीद नहीं छोड़ी गुणेश पाटिल ने और बाल बाल बच गए. जरूर जरूर दोन्ही या एंडकडे पाहिले तर देवेंद्र सुद्धा मात्र कठीणाईमध्ये होता आणि गुणेश पाटील सुद्धा मात्र त्या ठिकाणी संकटामध्ये होता, परंतु सुदैव की दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत. कारण या सामन्याचा आनंद पाहिला तर सुद्धा घेत आहेत आपल्या निवासस्थानामधून, आणि प्रयागराजवरून पाहिल्या तर संतोषजी काकडे सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. थाल्यांचा खडखड आवाज आज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय.
वर तो विकेट पुन्हा एकदा चप्पल होऊन घेण्याचा प्रयत्न लावणं अपील, परंतु पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत. अच्छी गेंदबाजी, थोड़ा उछाल भी प्राप्त कर रहे हैं और लेंथ ऐसी रख रहे हैं कि बल्लेबाज उस गेंद की पिच तक ना पहुंच पाए. देखिए ज़्यादा आगे भी नहीं, ज़्यादा पीछे भी नहीं, और मूवमेंट है, शरीर से लगी थी विकेट कीपर के पास. और विकेट कीपर उत्साहित नजर आए, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं था. 5 रन बिना किसी नुकसान के 68 रनों का पीछा करती हुई टीम ग्रीष्मा 11 7878 आमने पाड़ा. परंतु सुरुवात चौकोनाने केली, परंतु त्याच्यानंतर प्रत्युत्तर देतो या गोलंदाज सुनील. हो, इथे मात्र पहा फक्त हवे चीफ केलाय 2 माइन शॉट आणि पावशेल कव्हरला कुठल्या प्रमाणे आज योगेश्वर पाटील काय जबरदस्त कामगिरी करतो. या पहिल्या इनिंग मध्ये धावांचा सुद्धा मात्र त्यांनी पाऊस पाडला आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आता आउटफील्ड मध्ये चांगल्या प्रमाणे झेल पकडतोय आणि लागतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला हा पहिला धक्का. गेंद रुक कर आ रही है योगी. बल्लेबाज ऑलमोस्ट अपना स्ट्रोक समाप्त कर रहे थे तब गेंद उनके पास पहुंची है और स्ट्रोक को चेक करने का प्रयास किया, लेकिन देर हो चुकी थी और वहां पर हवा में चली गई गेंद. एक आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल. सुनील के खाते में सफलता, पहली सफलता मिली है संजय स्पोर्ट्स सावत को. देवेंद्र ने निराश किया, खाता भी नहीं खोल पाए. 5 पर 1. चांगली विकेट्स प्राप्त केली आणि याच खेळासाठी सुनीलला आपण सातत्याने ओळखतोय. सातत्याने आपण जर पाहिलं तर गावदेवी बापगाव संघाच्या माध्यमातून त्याला आपण खेळताना पाहत असतो, परंतु आज आमने लोणार प्रीमियर लीगच्या माध्यमातून संजय स्पोर्ट्स सावत संघाचा तो प्रतिनिधित्व करतोय आणि जरूर त्याच्यावरती ज्या वेळी विश्वास दाखवला गेला संघाने तो विश्वास त्याने सार्थ ठरवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तुषार भंडारी आलाय. आज ओंकार दलवी थोडासा अनफिट आहे, तो बॅटिंग करण्यासाठी येईल की नाही हा सुद्धा प्रश्न अजय निर्माण होतोय. जी हाँ, ये भी बहुत ही इम्पोर्टेंट मुद्दा आपने सही तरह से छेड़ा है. 2-3 खिलाड़ी इंजर्ड हुए थे पहले हाफ में. खूबसूरत गेंद, बल्लेबाज निकल पड़े हैं. एक और विकेट. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त केल्या गोलंदाज सुनीलनं. पाहू शकाल ही विकेट्स कशा रीतीने प्राप्त केली, थोडासा पुढे निघाला आणि पाहू शकाल बॅटची कडा लागली आणि विकेट कीपरने मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. लिया और विकेट भी लिया. 2 विकेट लिए पहले ओवर में सुनील ने. अभी भी एक गेंद शेष है. शुरुआती ओवर्स में विकेट्स का गिरना ये समीकरण को और ज़्यादा कठिन बना देता है, लक्ष्य को और ज़्यादा मुश्किल बना देता है बैटिंग करने वाली टीम के लिए. राहुल आया है नंबर 4 पर. परंतु गोलंदाज सध्या इज ऑन हॅट्रिक वरती आहे आणि हॅट्रिक चेंडू मात्र या ठिकाणी फेस करावं लागेल फलंदाज राहुलला. भरपूर वेगवान मारा सध्या करतोय, लॉंग रनअप आहे, वर तो विकेट मारा करतोय. ओ काय जबरदस्त चेंडूच्या हाताळणी पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिलाय आणि या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये योगेश कोहली जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कामगिरी करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा धाफलक्यावरती 2 सफलता प्राप्त केल्या गोलंदाज सुनीलनं. हर गेंद में उनके थोड़ी बहुत मूवमेंट नजर आई है. ये थाई पर लगी थी, एक हाथ से कैच किया था वहां पर विकेट कीपर योगेश ने. 5 पर 2 ग्रीष्मा 11 आमने पाड़ा. आज पहला मैच भी इन 2 टीमों के बीच में हुआ था और उसमें जीत दर्ज की थी संजय स्पोर्ट्स सावत ने. हालांकि उस मैच में सावत टीम चेस कर रही थी, इस मैच में ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम चेस कर रही है. लेकिन कंडीशंस में काफ़ी फ़र्क है. वो दिन में मैच खेला गया था, ये देर रात मैच हो रहा है.
और एक बार फिर से थोड़ा सा पलड़ा तो भारी नजर आ रहा है संजय स्पोर्ट सावत का, लेकिन जब तक गुणेश पाटिल है ये एक ऐसे खिलाड़ी है जो उम्मीदें बरकरार रखेंगे अपनी टीम के। और अभी भी काफ़ी खेल बाकी है, 5 ओवर्स का खेल बचा है, 63 रन बनाने हैं यहाँ से। आशीष आक्रमण पर आते हुए, आशीष तरे। हो, निश्चितपणे अजून भरपूर खेळ बाकी आहे, परंतु संजय स्पोर्ट सावध संघाला एक विनंती करतो की आपण वेळेला महत्त्व द्या प्लीज. पहा पंच तुम्हाला वारंवार ऑन करतायत त्या ठिकाणी, कारण तुम्ही प्रत्येक इनिंगमध्ये जर एवढा वेळ खर्च केला तर आय थिंक डिसिप्लिन मात्र तुटला जाईल. ओ रिवर्स फटका, ये कहा मानने वाले हैं. इनफील्ड के ऊपर से गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए. कमाल का स्ट्रोक, फुल टॉस गेंद मिली थी, हालांकि पहले ही मन बनाकर तैयार थे। अच्छा संपर्क, 7 समंदर पार तो नहीं लेकिन बाउंड्री लाइन के पार गेंद को भेज दिया है। हालांकि ये टूर्नामेंट 7 समंदर पार पहुंच चुका है। यूरोप में भी मेरे कई फ्रेंड्स हैं जो जुड़े हुए हमारे साथ। ओ मौका था, आसान सा अवसर, गलती हुई है विकेट कीपर द्वारा। जरूर जरूर बॅटची कडा होते. विकेट कीपर योगेश कोहलीकडून मात्र ही चूक घडली गेली. पहा दोन्ही हात त्याच्या डोक्यावरती आहेत. चुकीला माफी नसते या कुठल्याही क्षेत्रामध्ये. जरूर केपी सर सध्या यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतायत आपल्या निवासस्थानी आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आणि जे 7 स्टार ग्रुप आहे त्यांचं मात्र भरभरून त्यांनी कौतुक केलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद केपी सर, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण तुमच्यामुळे आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये स्वीट बॉक्स लाभलाय संजय पाटील मिठाईवालाकडून. ओ पुन्हा मात्र आय थिंक गॅप सुद्धा प्रेरित होता, परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. परंतु अजय या इनिंगचा विचार केला तर आय थिंक ही तिसरी वेळ आहे की गुणेश पाटील बचावलाय. जहां 2 बार रनआउट का शिकार होते होते बच गए हैं, एक बार कैच ड्रॉप हुआ है, ये तो काफी आसान था। मौके तो मिल रहे हैं और गेंद अच्छी थी। इससे पहले बाहर की तरफ गेंद कट हुई थी, लेकिन ये सीधी रह रही थी, थोड़ी अंदर की तरफ आई थी, बल्कि कट करना चाहते थे, जगह नहीं थी। और देखिए काफ़ी दूर थे गुणेश पाटिल, फ्रेम में भी नज़र नहीं आ रहे जब गेंद स्टम्प्स की तरफ है, स्टम्प के नज़दीक से गुजर रही है। बहुत ही किस्मत वाले हैं, किस्मत के धनी इस समय गुणेश पाटिल। बल्ले के अंदर लगी है, 1 रन तो मिलेगा, दूसरे की भी शायद कोशिश, फील्डर काफ़ी दूर से आते हुए और 2 रन कंप्लीट। इस बार अच्छा तालमेल था दोनों बल्लेबाजों के बीच में। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। यहाँ से और 56 रनों की आवश्यकता है, 26 गेंदों का मात्र खेल शेष। संत आणि सावध सुरुवात, सावध संघाच्या अगेन्स्ट सावधगिरी मात्र जास्त बाळगली जाते. याचं कारण पाहिलं तर कुठेतरी जे खेळाडू पहिल्या इनिंगमध्ये दुखापत झाले त्याचा मात्र कुठेतरी इम्पॅक्ट पडलाय. कारण आय थिंक जर ओंकार दलवी दुखापत नसता तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु या चेंडूची हाताळी खूपच छानपैकी पाहायला मिळाली. परफेक्टली यॉर्कर होता, त्याला मात्र कोदून काढण्याचा प्रयत्न फलंदाज राहुलने केला. सिंगल धाव ते मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मधीने फक्त 13 धावा आतापर्यंत धावफलक्यावरती पाहायला मिळतात. म्हणजे पहिल्या 2 षटकाचा पॉवर प्लेचा खेळ पहिला. आय थिंक अजून एक चेंडू शिल्लक आहे, परंतु कुठेतरी पाहिलं तर संजय स्पोर्ट्स संघाच्या बाजूने जे जाताना पाहायला मिळतोय. हाँ बिल्कुल, क्योंकि शुरुआती झटके दिए हैं उन्होंने और किफ़ायती गेंदबाजी भी रही है। पावर प्ले की आखिरी गेंद सामना करते हुए गुणेश पाटिल, शॉट ऑफ लेंथ है, हुक कर दिया और गेंद के लिए बाउंड्री लाइन के बाहर का टिकट बुक कर दिया। शानदार छक्का। च्या काळामध्ये आपण पाहिलं तर हल्दी समारंभामध्ये भरपूर ऐकायचो आणि या गाण्यावरती जरूर आमचे अजय गरज सुद्धा ठुमके लगवताना आपण पाहिले, कारण फटका तेवढा चांगला होता. पूर्णपणे खली बली उडाली. शॉट भी अच्छा था और गाना भी मेरा पसंदीदा गाना था।
बेहतरीन शॉट, गेंद के लाइन के अंदर आते हुए हुक किया और गेंद को डिपॉजिट किया लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे गुनेश पाटिल, 6 गेंदों में 16 पर पहुंच चुके हैं। अन्य बल्लेबाजों ने स्ट्रगल किया है, लेकिन गुनेश ऐसे लगता है कि किसी अलग ही पिच पर बैटिंग कर रहे हैं। क्या फिर अजय इस गाने पे कभी तुमने डांस किया है? बचपन में बहुत। 2 ओवर्स का खेल समाप्त हो चुका है, 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब नॉन पावर प्ले ओवर्स की शुरुआत होने जा रही है। 4 ओवर का खेल शेष है, 49 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए कृष्णा 11 आमनेपाड़ा को। जबरदस्त सामना. चला वेल थोडंसं कमी खर्च करायचा आहे प्लीज. संजय स्पोर्ट्स साफा संघ तुम्हाला भरपूर या ठिकाणी वारंवार वाहन केला जातोय, कारण नियम हे सर्वांसाठी समान आहेत. सुनील अपने दूसरे ओवर में, पहला ओवर काफी कामयाब रहा था, तान दिया है आसमान में, फील्डर जज कर रहे हैं काउ कॉर्नर की दिशा में। ओहो, कैच ड्रॉप, गेंद सीमा रेखा के बाहर। लखन द्वारा अब गलती हुई है। चौके का इशारा तो भी कर रहे हैं और अंपायर का भी चौके का इशारा। नशे से चढ़ गई ओए कुड़ी, नशे से चढ़ गई, पतंग से लड़ गई ओए कुड़ी, पतंग से लड़ गई, नशे से चढ़ गई ओए कुड़ी, नशे से चढ़ गई, पतंग से लड़ गई। होवे जब चिड़िया चुग गई हो खेत। एक बार दूध से दही बन गया तो फिर दही से दूध नहीं बनता है योगी। येस येस, आपण दहीमध्ये साखर टाकू शकतो, परंतु दहीमध्ये मीठ टाकलं तर मात्र कुठेतरी चव चेंज होत असते. परंतु या ठिकाणी पहा, गोलंदाज सुनील सांगतोय की हे झेल जरूर लोकांना ड्रॉप केलाय, परंतु मी वापसी करू शकतोय, ही ताकद माझी आहे. आणि वाशेरगावचे यंग स्टार खेळाडू आय थिंक ऋतिक मागे यांच्या माध्यमातून गुणेश पाटील आउट दी बेस्ट आलेले आहेत. वेलकम ऋतिक, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत असेल. सुनील की गेंदबाजी देखने के बाद लगता है कि विकेट गिरेगा, ऐसे हर समय लगते रहता है, इतनी अच्छी गेंदबाजी करते हैं। एक और खूबसूरत गेंद फिर से छकाया, एक और डॉट बॉल। जबरदस्त अप्रतिम सध्या आपण हा खेळ पाहतोय. कधी पाहिल्या तर ही डिलिव्हरी पहा, हो हो, पडल्यानंतर मात्र पूर्णपणे बाहेरच्या दिशेने मात्र काटा घेतोय, वलन घेतोय. आणि जरूर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आय थिंक ड्रिंक्स ब्रेक असेल असं पंच मात्र इशारा दाखवतात आमच्याकडे. येस, ओके ओके, म्हणजे किती काळजी आहे पंचांना सुद्धा पहा. देखिए 3 ओवर के लिए 4 ओवर का समय लेंगे तो फिर पानी आपको जल्दी ही मंगाना पड़ेगा मेरे ख्याल से। गोलंदाज सुनील ओर द विकेट मार्गस्थ होतोय. हो, चांगला चेंडू पूर्णपणे शरीराचा वेध घेणार आहे. पुन्हा एक संधी होती, एक्स्टॅनवरती निशाणा साधला असता तर मात्र एक्झॅक्टली या चित्र काहीतरी वेगळं असतं, परंतु धाव तिथे कंप्लीट केली गेली. परंतु इथे एक्झॅक्टली चर्चा अशी आहे की ज्यावेळी गोलंदाजाने थ्रो केलाय त्यावेळी फलंदाज जाणून बुजून त्यांच्या समोर आलाय का नाही. जी हाँ, उसी के लिए अपील हुई है वहां पर। तीसरे अंपायर की तरफ रुख किया है ऑन फील्ड अंपायर ने, ऑब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड। क्या ये वाकई में जानबूझकर प्रयास हुआ है, अब ये देखने वाली बात है। ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, बैट्समैन आउट। जानबूझकर उन्होंने अपना डायरेक्शन चेंज किया था गुणेश पाटिल ने, वो स्पष्ट होता हुआ रीप्ले में विकेट का पतन। ये बहुत बड़ी भूल कर दी है गुणेश पाटिल ने, बहुत अच्छी बैटिंग कर रहे थे। ये क्या कर दिया गुणेश पाटिल ने।
हालांकि इससे पहले भी जो रनआउट होते हुए वो बचे थे, क्योंकि आपने गौर से देखा होगा तो वहाँ पर भी उन्होंने वो प्रयास किया था। हालांकि वो गेंद उनके शरीर पर या फिर बल्ले पर नहीं लगी थी, नहीं तो उसी गेंद पर वो अपील होती और वहीं पर आउट हो जाते मेरे ख्याल से। 23 पर लगा है तीसरा झटका। 20 गेंदों में 45 रनों की आवश्यकता है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को ये मैच जीतने के लिए। जीतने वाली टीम क्वार्टर फाइनल में पहुंचेगी और अगला मैच क्वार्टर फाइनल रहेगा ट्रियांश 11 गांवदेवी नानकर के विरुद्ध। वो क्वार्टर फाइनल मैच खेलना होगा जीतने वाली टीम को। एक टीम सेमीफाइनल्स के लिए क्वालिफाई कर चुकी है, स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल। सागर आया है नए बल्लेबाज। 2 गेंदें शेष है इस ओवर में, जहां 20 गेंदों में 45 रन चाहिए। सागर फ्लोरे, कंडीशन से ज़्यादा फर्क इनको नहीं पड़ता है क्योंकि पावर है इनके पास, अच्छे शॉट्स खेलते हैं। स्विंग एंड मिस, आते हैं अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। सुनील की जो गेंदबाजी है वो क्वालिटी गेंदबाजी देखने को मिल रही है। उनकी लाइन काफ़ी सटीक रही है, गेंद मूव हो रही है और ऐसे में यदि ऑफ स्टंप के बाहर से गेंद और थोडी बाहर निकलती है तो उसको ऑन साइड में खेलना और ज़्यादा मुश्किल हो जाता है। आणि पहा ना त्याचा स्पेल पाहिजे तर आतापर्यंत त्यांनी 11 चेंडू हाताळलेले आहेत, फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत आणि प्रमुख 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत। जबरदस्त गोलंदाजी संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी। 23ला 3 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत। करंट रन रेट जर पाहिजे तर 8.12च्या साह्याने मात्र जोडला जातोय, परंतु रिक्वायर्ड रन रेट आता वाढला जातोय। 14 पुढे सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज सुनील, 19 चेंडू शिल्लक, 45 धावांची आवश्यकता। बॅटची कडा लागली, चेंडू त्याला थर्ड मॅनला। फिल्डर मात्र तिथे सज्ज आहेत। जर तिथे काही मिस्टेक घडली असती तर आय थिंक चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र निघून गेला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावरती, 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता। बहुत दूर से बल्ला चला दिया था पिछली गेंद पर, पैरों में बिल्कुल भी हलचल नहीं थी, फुटवर्क का अभाव नजर आया था जिस वजह से वो एज लगा था, लेकिन किस्मत अच्छी रही कि फील्डर तक कैरी नहीं हुई। 8 पर बैटिंग करते हुए राहुल 9 गेंदें खेली उन्होंने। स्ट्राइक रेट को बढ़ाना होगा, यहाँ से रनों की रफ्तार को बढ़ाने की आवश्यकता है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को। संजय स्पोर्ट्स सावध का खेमा फिलहाल खुश है, अच्छा योगदान उनके खिलाड़ियों का इस मैच में। टोटल अच्छा बनाया, 60+ टोटल, जिसकी हम चर्चा कर रहे थे कि इन कंडीशंस में इतना आसान नहीं है चेस करने के लिए। और गेंदबाजों ने भी अभी तक ज़बरदस्त कार्य किया है, खासतौर पर सुनील ने काफ़ी प्रभावशाली गेंदबाजी की। 2 ओवर में 10 रन देकर 2 विकेट्स, उनका स्पेल समाप्त हो चुका है। 1 ओवर आशीष ने किया है, हालांकि उनके ओवर में रन्स बने, 14 रन खर्च किए उन्होंने। और अब देखना है आशीष पर फिर से भरोसा जताया जाता है या फिर गेंदबाजी में बदलाव किया जाता है। आणि असं वाटतं की आशिषच आहे त्या ठिकाणी या 4थ्या षटकासाठी पाहू शकेल, कारण दुसऱ्या सामन्यामध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाने जी चूक केली होती ती आता चूक होणार नाही आणि त्याचमुळे मात्र योगेश कुलीने मात्र कुठल्या प्रमाणे बदल केला नाहीये। आणि पाहू शकाल आता 18 मध्ये 44 धावा इथे जोडल्या जातील का जे पाहिलं तर या ठिकाणी अजूनही सामना बरोबरीचा आहे, बॅलन्स आहे, परंतु कुठेतरी ओमकार दलवीला इजा होणं भरपूर महागात पडू शकेल टीम ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा संगाला। बहुत अच्छी बैटिंग की थी उन्होंने पिछले मैच में, और देखिए उनके पास तकनीक भी अच्छी है। वो ऐसे कंडीशंस के एक अच्छे बल्लेबाज है जहां पर बैटिंग करना थोड़ा सा मुश्किल रहता है, लेकिन वो गेंद के मेरिट पर बहुत अच्छे शॉट्स लगाते हैं। हालांकि सागर अभी क्रीज पर मौजूद है और ये बल्लेबाज घंटों का काम मिनटों में कर सकते हैं। आशीष ओवर द विकेट से, फुल टॉस है, तगड़ा प्रहार, गेंद हवा में, डीप मिड विकेट के ऊपर से, बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। सुद्धा इथे विचार पडला की रायटी बॅटर तुमच्या अगेन्स्ट आहे, मिडविकेटला कुठला फिल्डर नाहीये आणि त्याच अनुषंगाने त्याच दिशेने फटका हा सागरनं मात्र खेचला गेला। जर तिथे फिल्डर उपस्थित असता तर आय थिंक लगभग झेल होऊ शकला असता, परंतु तिथे चूक घडली आणि अखेर सागरच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार। जी हाँ, वहाँ पर जो खिलाड़ी है वो लगभग काउ कॉर्नर की तरफ थे, मिड विकेट का जो इलाका था वो कहीं ना कहीं खाली रखा गया था।
एक और अच्छा शॉट इस बार अपीश, लेकिन निकाल दिया इनफील्ड के ऊपर से। स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साइड में 4 रन। गुणेश पाटील बाद झालाय याचा मला फरक नाहीये, ओंकार दलवी अनफिट आहे याचा मला फरक नाहीये। आज मला वेल आहे माझ्याकडे, आज माझं खेळ आहे, जे नैसर्गिक गुणवत्ता माझ्याकडे आहे ती दाखवण्याची वेळ आता आलेली आहे आणि तो कार्य सध्या सागरच्या वतीने पाहतोय। स्क्वेअर ऑफ द विकेट, काय जबरदस्त फटका, अगदी कव्हर पॉईंटला डीप मध्ये कुठला फिल्डर नव्हता ती जागा निवडली आणि पहा स्लाइस केलाय परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि या 2 चेंडूवरती सागरने जोडल्या धाबा 10। बहुत ही बेहतरीन कट शॉट। मैच में पलटवार शुरू कर दिया है सागर फुलोरे ने, गेंदबाज को सोचने पर मजबूर कर दिया है। इस बार भी हवा में खेला है, सामने फील्डर तैनात लॉन्ग ऑन की दिशा में, 1 रन पूरा किया और दूसरे की दौड़ लगा चुके हैं। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स। यहां पर राहुल की भी तारीफ करनी होगी, क्योंकि उनको एक तो ये डेंजर एंड पर दौड़ना था, लेकिन पहला रन बहुत तेज लिया था उन्होंने, जिस वजह से कोई दिक्कत आई नहीं। अच्छा तालमेल, 12 रन आ चुके हैं पहली 3 गेंदों पर इस ओवर में। आशीष का पहला ओवर भी महंगा था, ये ओवर भी महंगा। स्कोर 36 रनों पर पहुंच चुका है 3 विकेटों के नुकसान पर, और 32 चाहिए। 15 चेंडू 32 ची गरज आणि त्यामध्ये पाहू शकाल हा अजून एक स्क्वेअर चेंडू पाहिला आपण, अतिरिक्त धाव तिथे मात्र खर्च केली। म्हणजे असं वाटतं की गोलंदाज आशिष सुद्धा मात्र प्रेशरमध्ये आहे, दडपणामध्ये आहे, ज्या अनुषंगानं त्याच्या या ओव्हरमध्ये धावा इथे मात्र लुटल्या जात आहेत आणि आता मात्र आमनेपाड्याकरांचा आवाज वाढला गेला कारण धावा येत आहेत। सागर चांगल्या मूडमध्ये आहे, चांगले फटके तो खेळतोय आणि आता मात्र बेस्ट चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवला स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्गीय प्रेक्षक स्टँड मध्ये। मिळतील एकूण 6 धावा। पंजाबी जी दे नैन शराबी ओनु लव यू लव स्लॉट में गिरी हुई गेंद थी उनके पाले में, भेज दिया दर्शकों के गाले में। थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जरूर थी, लेकिन वो लेंथ अब देखिए बिल्कुल बल्लेबाज के रडार में। दर्शक बेहद खुश है इस समय ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम के शानदार बैटिंग करते हुए सागर फुलोरे। असं वाटतं की आमनेपाडा गावामध्ये एकही समर्थक नसावा, सर्व त्यांचे फॅन्स आता मात्र आपल्याला स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगणावरती पाहायला मिळतात आणि एन्जॉयमेंट करतायत हा सामना। पहा आशीष की गेंदबाजी में कशिश नजर नहीं आ रही है। 14 गेंदों में अब 25 रनों की आवश्यकता है, पलटवार करना होगा आशीष को। उछाल दिया है फिर से, पैरों के सामने से उछाला, अब की बार फील्डर है, कोशिश बढ़िया थी लेकिन नहीं रोक पाए हैं। एक और मैक्सिमम। काय फलंदाजी करतोय सागरची, बॅटिंग आवडल्याचं तर एकदा टाळ्यांचा गजर असू द्या। सागर इज ऑन फायर। पहा जल्लोष पाहायला म्हणतो या सुरेश काशनाथ चौधरी प्रेक्षक स्टँड मध्ये। अप्रतिम कामगिरी सध्या पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि षटकाराच्या समाप्तीनंतर आय थिंक संघाची धावसंख्या पाहू शकाल 3 गडी बाद 49, चेंडू शिल्लक 13 आणि आता विजयासाठी 19 धाब्यांची गरज। मॅच ऑन नाही तर अजय कमबॅक केला पूर्णपणे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने। कमाल के शॉट्स खेलते हुए ऊंची बैक लिफ्ट बल्ले के बीचों बीच लेते हुए सागर शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया। इस बार फिर से गेंद हवा में, अब की बार पाए गए हैं, अब की बार कैच लपक लिया है फील्डर ने। अक्षय थे गेंद के नीचे और सागर की विस्फोटक पारी हुई समाप्त। असं वाटलं की मात्र हा चेंडू सुद्धा मात्र मिड विकेटच्या पलीकडे निघून जाईल, परंतु अक्षय मात्रे हा साधा सुद्धा नाही तर अक्षय मात्रे आहे, त्याच्याकडे किती झेल कठीण येऊ द्या तो सोडणार नाही आणि हा झेल त्यांनी पकडला आणि आता मात्र सावतकरांचा आवाज पाहायला मिळतोय। यस भरपूर दोन्ही संघाचे पाठीराखे पाहायला मिळत आहेत, कारण ग्रामीण क्रिकेटची न्यारीच वेगळी असते आणि हा तर उत्सव आहे आमने लुणाट प्रीमियर लीग 2025। 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 19 धाब्यांची गरज। ELPL सीजन 2 का जादू इस समय सर चढ़कर बोलता हुआ। 4 ओवर के बाद स्कोर 49 रन 4 विकेटों के नुकसान पर। जबरदस्त तूफानी अंदाज में बैटिंग की सागर फुलोरे ने, 25 रन बनाए, मात्र 7 गेंदों का सामना किया, 3 छक्के जड़े उन्होंने और मैच को
निश्चित रूप से अपने टीम के लिए कहीं ना कहीं थोड़ा तो आसान कर दिया। हालांकि आसान, बिल्कुल आसान है ऐसे भी नहीं है। अभी भी 12 गेंदों में 19 रन चाहिए और अब फिर से पलटवार संजय स्पोर्ट्स सावत टीम यहां पर करती हुई नजर आ रही है, क्योंकि वो जो विकेट चाहिए था उनको मिल गया है। नए बैट्समैन ओमकार आए हैं, ओमकार दलवी बल्लेबाजी के लिए आए हैं। तो ये कहीं ना कहीं खुश खबर जरूर है ग्रीष्मा 11 आमने पड़ा टीम के लिए। नियमों के अनुसार भी वो शुरुआती ओवर्स में बल्लेबाजी के लिए नहीं आ सकते थे, लेकिन अब 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 5वें ओवर में आए हैं बल्लेबाजी के लिए। 12 गेंदे और 19 रन, ये है समीकरण। जरूर जरूर सध्या पाहू शकाल ओमकार दलवी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि ओमकार दलवीसाठी पाहिलं तर या ठिकाणी हॅट्रिकसाठी बालरामजी मेहर यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। परंतु या सामन्यासाठी दोन्ही टीमसाठी किरोलीगावची उद्योजक सन्मानित साई शेठ बजागे, त्यांच्या समेत पाहू शकाल आमनेपाड्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मानित सुभाषजी जाधव, त्याचप्रमाणे खुकसेगावचे मिस्टर अभयजी पाटील उर्फ लॅक्सबाई, त्यानंतर दिलीप धर्मा पाटील जे उद्योजक आहेत, महेंद्र पाटील, कल्पेश पाटील यांच्या सर्वांच्या वतीनं या स्पर्धेला आणि स्पेशल या चालू असलेल्या सामन्यासाठी शुभेच्छा आलेल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत। नेवर लेकर योगेश कोहली, धीमी गति की गेंद आने दिया, हल्के हाथों से पुश कर दिया है सिंगल पहली गेंद पर। क्या कमाल का मैच हो रहा है, कभी मैच इस दिशा में जा रहा है तो कभी मैच उस दिशा में, घड़ी में लगे पेंडुलम की तरह, यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ। और कहते हैं कि सांप और नेवले के बीच में बहुत अच्छी लड़ाई होती है, लेकिन ये लड़ाई तो उससे भी बेहतरीन है। निश्चितपणे कधी संतोजी काकडे साहेबांचे हृदयाचे ठोके वाढतायत तर कधी केपी सरांचे हृदयाचे ठोके वाढतायत। हा क्रिकेटचा खेळ आहे। 50 रन पूरे हो चुके हैं सिंगल के चलते। अब 11 गेंदों में चाहिए 18 रन। बारी किनारा लगा है, गली की दिशा में फील्डर मौजूद, वहां पर सिंगल। लगातार धीमी गति की गेंदें डाल रहे हैं योगेश कोहली। पिछले मैच में आपको याद होगा उन्होंने उस एंड से गेंदबाजी की थी, रिवर एंड से, और रिजल्ट उनके पक्ष में नहीं था। लेकिन अब इस एंड से आए हैं, वीआईपी एंड से पहली 2 गेंदें अच्छी रही है। सिंगल्स भी बनते रहेंगे तो मुझे लगता है कि दबाव जो है वो बल्लेबाजों पर थोड़ा बढ़ता ही जाएगा। जब तक बाउंड्री नहीं आएगी तब तक वो दबाव हटेगा नहीं। निश्चितपणे, कारण 10 चेंडू शिल्लक आहे, 17ची गरज पडतो इथे। पाहू शकाल अगदी यष्टांच्या मधोमध पकडलाय आणि अखेर लेग बी फोरच्या रूपाने मात्र विकेट्स प्राप्त केली। फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर राहुल। पहली 2 गेंदें धीमी गति की डाली थी, इस बार तेज डाला और बिल्कुल स्टंप्स की तरफ, फुलर लेन की गेंद थी। स्वीप लगाना चाहते थे खड़े खड़े, लेकिन छूट गए, बिल्कुल पैर पर लगी। आसान सा निर्णय था अंपायर के लिए, अच्छा फैसला। विकेट का पतन, 5वां झटका लग चुका है ग्रीष्मा 11 आमने पड़ा टीम को राहुल के रूप में। और हालांकि राहुल काफ़ी स्ट्रगल भी कर रहे थे, तो शायद कहीं ना कहीं उनका आउट होना उनकी टीम के लिए अच्छा भी साबित हो सकता है, ब्लेसिंग इन डिस्गाइज भी हो सकता है। 9 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 17 रन चाहिए। रोमांचक स्थिति में यह मैच, जबरदस्त अप्रतिम खेळ आणि याच अपेक्षेने मात्र प्रेक्षक वर्ग इथे आला होता आणि जरूर त्यांच्याच अपेक्षेनुसार मात्र या ठिकाणी हा खेळ आणि हा सामना पाहायला मिळतोय। गोलंदाज योगेश कोहलीने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सावतगावचे युवा उद्योजक गौरव पाटील याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल। परंतु अजूनही बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर स्ट्रॉंग आहे अजय, कारण जयेश काकडे 7व्या क्रमांकावरती आलाय आणि त्याने सुद्धा मात्र पाहिली तर अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी। परंतु इथे तो खेळ त्याला मात्र सादर करावा लागेल। योगेश कोहली पुन्हा एकदा कमी घेताना चेंडू टाकलाय, स्लो रन, परंतु आय थिंक पंचांचा वाईटचा इशारा। एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धाव, प्रत्येक धावेला आता फार महत्व आहे, कारण ही नॉकआउटची सामना सुद्धा सुरू पाहतोय। जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला तब्बल एका वर्षाची वाट पाहावी लागेल। दिलों की धड़कनें तेज कर देने वाला मैच। गेंद टर्न हुई थी, लेग ब्रेक थी, लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर पहले ही पिच हुई थी और बाहर निकली थी। अतिरिक्त रन, एक रन बेशकीमती, एक गेंद काफी क्रूशल इस समय। 9 गेंदे 16 रन। तेज डाला, अंदर की तरफ लेकर आए, लेग स्टंप को मिस किया, फिर से वाइड। पहा योगेश कोहली सारख्या खेळाडूवरती अजय प्रेशर येऊ शकतोय, कारण जेव्हा जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये पुढे चाल करतोय आणि जेव्हा जेव्हा क्लोज एन्काउंटर येत असतात त्या स्पर्धांमध्ये, त्या सामन्यामध्ये दडपण जरूर असतो, परंतु जो दडपणला जुगाडेल
तोच खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. आणि इथे मात्र 2 एक्स्ट्रा चेंडू हाताळले. तदनंतर पाहू शकाल या ठिकाणी चांगला चेंडू हाताळले. पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा लेग बायचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे मात्र पुन्हा पाहायला मिळाली. परंतु या सिंगलनं संघाची धावसंख्या पाहू शकाल या ठिकाणी 5 गडी बाद 56 आणि आता विजयासाठी 8 चेंडू शिल्लक 14 धाब्यांची गरज. 2 वाइड गेंदें जरूर की है योगेश ने, लेकिन ओवर अभी तक अच्छा रहा है. 4 गेंदों में सिर्फ 4 रन दिए हैं, 1 विकेट भी प्राप्त कर चुके हैं. स्ट्राइक अब ओमकार दलवी के पास. बोल्ड, शानदार गेंद और जश्न देखने लायक है योगेश कोहली का. बड़ी सफलता. बिग विकेट शार्क मासा गलाला अडकला असं म्हणायला हरकत नाहीये सावधकरांच्या. कारण जखमी शेर होता ओमकार दलवी. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी या सामन्याला तो जरूर कलाटणी देईल, परंतु तसं काही करू शकला नाहीये. रिप्ले मध्ये पाहू शकाल पूर्णपणे थोडासा शेपल झाला आणि त्याच्यानंतर डावी स्टिक गोलंदाज योगेश कोहलीने उद्ध्वस्त केली. 7 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 14 धाब्यांची गरज. हल्का सा क्रीज के कोने से जाकर गेंद को डिलीवर किया था और वो जो एंगल बना उसके तहत गेंद थोड़ी अंदर की तरफ आई. शायद बैट्समैन सोच रहे थे कि लेग ब्रेक डालेंगे, लेकिन लेट भी हो गए थे. उस स्ट्रोक में एक घुटना नीचे टिकाते हुए खेलने का प्रयास था. स्लॉग स्वीप करना चाहते थे, पूरी तरह से चूक गए. थोड़ी तेज गेंद थी और गेंद सीधे स्टंप्स पर जाकर टकराई है. बहुत बड़ा झटका, बहुत बड़ा सदमा लगा है ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम को. 6ठे विकेट का पतन. ओमकार आउट हुए हैं. अब 7 गेंदों में 14 रन चाहिए. जरूर पाहू शकाल या ठिकाणी पूर्णपणे आमनेपाडाच्या खेम्यामध्ये सन्नाटा पाहायला मिळतोय. शांतता पसरली गेली जसा ओमकार दलवी बाद झाला. परंतु मी ओमकारचं सुद्धा मग कौतुक करेन. अजय पहा पूर्णपणे दुखापतग्रस्त होता तरी सुद्धा त्यांनी आपल्या संघासाठी माघार घेतली नाहीये. लढला तो जरूर, मात्र सामन्याला मात्र फिनिश करू शकला नाही, परंतु त्यांनी जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. किती मोठा फलंदाज असला तर त्याला बाद करण्यासाठी फक्त एका चांगल्या चेंडूची आवश्यकता असते आणि तो चेंडू योगेशने हाताळला आणि त्याच्यावरती त्याची विकेट्स मिळवली. पुन्हा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करतोय. लाऊड अपील, हाऊस दॅट. परंतु पंचाने अपील फेटाळले, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. विकेटें गिरती जा रही है. अपील जोरदार थी, अपील को ठुकरा दिया अंपायर ने, लेकिन वो दूसरा रन लेने का चक्कर था वहां पर. दूसरे रन के चक्कर में बैट्समैन आउट होते हुए. तीसरे अंपायर की मदद ली गई है. देखना है कि कौन आउट हुआ है. जी हाँ, जरूर इथे मात्र टीव्ही पंच आमच्या कंट्रोल मध्ये आलेले आहेत. जरूर तिथे मात्र पाहणी करतील की एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे. भरपूर प्रेक्षक सध्या या सामन्याचा लुफ्त उचलतायत, आनंद घेत आहेत आणि दोन्ही टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरेची डॅसिंग पर्सनॅलिटी विश्वास अनंत पाटील, त्याचप्रमाणे पाहू शकाल माजी ग्रामपंचायत सदस्य कुक्षे जांभूळपाड्याचे सन्माननीय क्रिकेटचे खूप मोठे चाहते श्यामजी भगवान पारधी, त्याच्यासोबत पाहू शकाल साईशेठ बजागे, सुभाषजी जाधव, अभयजी पाटील उर्फ लॅक्सबाई, दिलीपजी पाटील, महेंद्रजी पाटील, कल्पेजी पाटील यांच्या सर्वांच्या माध्यमातून दोन्ही टीम्सला शुभेच्छा. परंतु इथे फलंदाज बाद झाला जयेश काकडे. पहले लगा था कि शायद तेजस आउट हुए हैं, लेकिन नहीं, क्योंकि दूसरा रन लेने के लिए जब निकले थे तो एक दूसरे को क्रॉस नहीं कर पाए थे वहां पर. तो नए बल्लेबाज अब आएंगे क्रीज पर. उनके पास रहेगा स्ट्राइक. 1 रन मिला इस गेंद पर. रन संख्या 55, 7 विकेटों के नुकसान पर 5 ओवर की समाप्ति हो चुकी है. मात्र 3 विकेट्स शेष है और आखिरी ओवर में 13 रनों की जरूरत. मैच हालांकि अभी भी खत्म नहीं हुआ है. 13 रन्स, ये आधुनिक क्रिकेट है और ऊपर से हम देखें तो ये ALPL है. चुन चुन के खिलाड़ी लिए जाते हैं. कल भी हमने जिक्र किया था कि 10वें 11वें नंबर तक भी बल्लेबाज है. तो ऐसे में एक बैट्समैन 2 बड़े हिट्स लगाए तो यहाँ पर बन सकता है काम ग्रीष्मा 11 आमने पाड़ा के लिए. निश्चितपणे. परंतु जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला अजय मोनिश पाटील, त्याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे.
जरूर पाहिलं तर त्यांच्या वडिलांनी काल गाजवलाय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संतोष पाटील यांचा तो सुपुत्र आहे आणि या सध्याच्या सीझनचा आपण विचार केला तर चांगला भन्नाट फॉर्ममध्ये सुद्धा आहे, परंतु 7 मध्ये आता या ठिकाणी 6 बॉल आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 13 धावांची आवश्यकता आहे. परंतु पंचांना विनंती करतो की एक फिल्डर आपण आतमध्ये घ्या, कारण जास्त वेळ इथं संजय स्पर्ट सावंत संघाने खर्च केलेला आहे. एक फिल्डर आपण 30 मध्ये घ्यायचा आहे एक्स्ट्रा. यानी कि 4 ही खिलाड़ी बाउंड्री पर रहेंगे. ये तो मिनी पावर प्ले है एक तरह से बल्लेबाजों के लिए. 6 गेंदे 13 रन, मैच काफी नाजुक स्थिति में है. ऐसे में बल्लेबाजों को चाहिए कि इसका फायदा उठाए. चला लगेच खेळायला सुरुवात करूया आणि 83-11 गावदेवी नांदकर संघ आपण सुद्धा रेडी राहायचं आहे, कारण यानंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे. 6 चेंडूमध्ये 13 धाबा इथून जोडायच्या आहेत, म्हणजे किमान अजय पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवरती आय थिंक मोठा फटका येणं गरजेचं आहे. जर मोठा फटका आला तर मात्र फलंदाजाचा कॉन्फिडन्स इथे मात्र वाढू शकेल, परंतु ती क्षमता तेजेशकडे आहे, ती क्षमता मोनिश पाटीलकडे आहे. परंतु गोलंदाज पाहिला तर या ठिकाणी 13 धावा वाचवण्यासाठी आता मात्र पाहू शकाल योगेश्वर पाटिलचा इथे वापर केलाय, मॅन फ्रॉम खांडवल. और स्ट्राइक तेजस के पास रहेगा क्योंकि ओवर खत्म हुआ था, पिछली गेंद पर विकेट गिरा था. पहा सावंत संघ जरूर तुमचा एक प्लेअर अतिरिक्त आतमध्ये आहे, परंतु तरी सुद्धा तुम्हाला खेळ इथे लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय, फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, देखना मत भूलिए. आमने लोनार प्रीमियर लीग 2025 सीजन 2. कमाल का शॉट अंडर प्रेशर तेजस द्वारा. तेजस का तेजस्वी शॉट था ये, लपेट के मारा है स्क्वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में. शानदार छक्का. एंगल बनाने का प्रयास, थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी, ज्यादा रफ्तार से वैसे डालते भी नहीं है, लेकिन देखिए बढ़िया शॉट. क्या बात आहे, पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये या समीर 7 धावांची गरज आहे. समीर रिलॅक्स आहे, परंतु प्रेक्षक हॉट आहेत. खेळामध्ये ठाल्यांचा गजर, शिट्ट्या फुकल्या जात आहेत. जिंकेल कोण, पुढे जाणार कोण. लेकिन योगी संभल के रहना होगा दर्शकों को भी, क्योंकि हार्ट फेल हो सकता है. ऐसा इतना रोमांचकारी ये मैच है. 5 गेंदे और 7 रन. जबरदस्त सामना, पैसा वसूल सामना. जे मेहनत 7 स्टार ने केली होती या स्पर्धेसाठी केने आय थिंक पूर्णपणे वसूल झाली असं म्हणावं लागेल. 5 चेंडू 7 धाबांची गरज. पुन्हा मात्र पाहू शकाल राऊंड द विकेट आलाय आणि आता मात्र चेंडू पडले तर बाहेरच्या दिशेने चाललाय. विकेट किपर चेंडू मात्र कलेक्शन केलाय. डॉट चेंडू आलाय. 4 मध्ये 7 ची गरज. पिछले स्ट्रोक को दोहराने की कोशिश, लेकिन इस बार लाइन को थोड़ा सा वेरी किया था, थोड़ा और बाहर रखा और बीट किया. अच्छी वापसी योगेश्वर की. 4 गेंदों में 7 रनों की आवश्यकता. मैच यदि टाई हुआ तो सुपर ओव्हर. हा नियम फार महत्वाचा आहे, कारण आपण लीग मॅचेस खेळतोय. सामना टाई झाला तर सुपर ओव्हर और मैच कोई भी जीते अंदर नहीं आएगा, क्योंकि इसके बाद और एक मुकाबला होना बाकी. थ्रिलिंग कॉन्टेस्ट. रोंगटे खड़े कर देने वाला ये मैच. ग्रीष्मा 11 आमने पाड़ा बनाम संजय स्पोर्ट सावध. अड़ोस पड़ोस की है लड़ाई. 4 गेंदे 7 रन. योगेश्वर चले दाहिने हाथ से राउंड द विकेट. ओ फुल टॉस है. गेंद जा रही है, जा ही रही है, चली गई मैदान के बाहर. 6 रन. ओ माय गॉड, या वेळेला फुलटॉस चेंडू टाकणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मानून घेण्यासारखं आहे आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय तेजस पाटीलची. या गुलाब्या थंडीमध्ये, या मिड नाईट मध्ये तेजोमय कामगिरी. स्कोर आर लेवल आणि विजयासाठी आता मात्र फक्त 3 चेंडू मध्ये 1 धाब्याची गरज. हॉट शॉट. खराब गेंदबाजी. योगेश्वर से ये उम्मीद नहीं थी. पहली गेंद भी स्लॉट में डाली थी, लेकिन ये तो और भी कमजोर गेंद थी. जूसी फ्रेंडली फुल टॉस डिस्पैच किया लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. जीत के दहलीज पर ग्रीष्मा 11 आमने पाड़ा. महज 1 रन की जरूरत है.
क्या बात आहे. आणि या 2 सिक्ससाठी माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरेचे गरिबांचे कार्यवारी क्रिकेटचे चाहते विश्वास शेठ पाटील यांच्या माध्यमातून तेजस पाटीलला रोख रक्कम 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अम्ब्रेला फील्ड प्लेसमेंट, 1 रन चाहिए, पंच किया बैकफुट पर जाकर यहां पर. ओ अब ये देखना है, रन तो कंप्लीट हो गया है. अपील कर रहे हैं वहां पर संजय स्पोर्ट्स सावत के खिलाड़ी और टीवी अंपायर की मदद. एक बल्लेबाज इस पारी में ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियम के अनुसार आउट हो चुके हैं गुणेश पाटिल. अब ये देखना है, ये मैच का नतीजा इस पर निर्भर भी करता है. पहा फक्त पंच इथे मात्र आमच्यापर्यंत निर्णय पोहोचतील. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही 12वा खेळाडू किंवा इतर कुठलाही व्यक्ती तिथे मात्र काही सूचना देणार नाही. 3 मध्ये एका धावेची गरज. आणि पहा जी स्थिती गुणेश पाटीलच्या बाबतीत घडली तीच बाब आता मात्र या ठिकाणी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये घडलेली आहे. म्हणजे फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. जी देखिए देखिए ये पैर देखिए, उनका दाहिना पैर देखिए, गेंद उनकी तरफ आ रही है. बैकफुट पर जाकर खेला था, अंदर लगी बल्ले के, और देखिए पैर जो है उससे गेंद टकराई है. चलिए ऑन फील्ड बल्कि थर्ड अंपायर ने आउट दे दिया है. अब 2 गेंदों में 1 रन चाहिए. मैच अभी भी खत्म नहीं हुआ है. जरूर जरूर सामना मात्र आतापर्यंत संपला नाहीये, परंतु विकेट्स किती पडलेले आहेत आतापर्यंत 7. 8 गडी बाद झाले. आणि पाहू शकाल आता मात्र 2 चेंडूंमध्ये एका धावेची गरज आहे. जो नॉन स्ट्राईकला खेळाडू होता तो बाद झालेला आहे. चला नवीन फलंदाज तुम्हाला लगेच पाठवायचा आहे. ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा. डकआउट में से कोई भी बाहर नहीं निकलेगा प्लीज, नहीं तो आपकी टीम को पेनलाइज किया जाएगा. है कि उसके ऊपर ज्यादा दबाव नहीं है, क्योंकि नहीं भी बनेंगे तो कोई कुछ बोलेगा भी नहीं. लेकिन ये ऐसी सिचुएशन, वो विचार आते हैं मन में कि मैं 2 गेंद में 1 रन नहीं बना पाया तो फिर क्या. जरूर जर 2 चेंडूमध्ये 1 धाव इथे जोडली नाही तर आज सुपर ओव्हर होणार आहे. आणि आतापर्यंत स्पर्धेमध्ये एकही सुपर ओव्हर मात्र सामना झालेला नाही. परंतु तेजस पाटील पहा किनाऱ्यावरती होडी पोहोचलेली आहे, आणि जर किनाऱ्यावरती जाऊन होडी जर बुडाली तर मात्र खूपच मनाला दुःख होणार आहे. नींद नहीं आएगी, नींद. 2 गेंदे 1 रन. जबरदस्त मैच. हालांकि प्लस पॉइंट है ग्रीष्मा इलेवन आमनेपाड़ा के लिए कि तेजस के पास स्ट्राइक है, 2 छक्के जड़ चुके हैं. पहा काही प्रेक्षक बसले होते ते आता मात्र पायांवरती उभे आहेत. काही प्रेक्षक पायांवरती उभे होते, टाचांवरती उभे आहेत. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 2 चेंडू एका धावेची गरज. ऑन स्ट्राईकला तेजस पाटील सज्ज आहे. ओ उडवलाय आणि चेंडू चला तडम्यांच्या दिशेनं येतो विजयाचा चौकार. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय संतोषजी काकडे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा. सो हार्ड लक केपी सर, हार्ड लक संजय स्पोर्ट्स सावत. हा आहे क्रिकेटचा थरार.